आय थिंक आय बॅकट्रॅक दिस टू म्हणजे मी ना फार लहानपणी आय थिंक तिसरीत वगैरे असताना मी भाज्या कापायला लागलो. आय हॅड दिस फॅसिनेशन टुवर्ड्स भाजी कापणं. आईने मला चहा शिकवला, पोहे शिकवले. आवड पण होती, टॅलेंट पण होता. सो आय वुड से इट्स अ लवली कॉकटेल. मी तुला सांगतो ना, काही काही किस्से असे आहेत की माझा एक खास लहानपणीचा मित्र, त्यालाही जेवणाची आवड होती, मलाही जेवणाची. सो आम्ही सगळ्या गोष्टी आणून म्हणजे सगळं कॉन्ट्रीब्यूट करणार पैसे, आणि आम्ही आमच्या वाडीत ते गार्डन होतं मागे, तिकडे पावभाजी बनवायची चुलीवर. टेस्टी होतं. सो मजा आली पाहिजे. काय चव होती. असं ते टेस्ट आय थिंक इज द फॅक्टर दॅट रिअली रूल्स फॉर मी. आणि दॅट इज प्रोव्हन बियॉन्ड डाऊट. आय टेल यू अ स्मॉल एक्झाम्पल. आपल्याकडे पुण्याची आयकॉनिक बेडेकर मिसळ. अर्धा तास उन्हात आपण उभे राहतो. नो वन वेअर्स ग्लव्स देर इज नो AC. Post COVID, I don't take food trials. I don't know what's changed in me, but I think I'm more keen and interested in knowing what kind of person you are. More than anything. आमटी ही सगळ्यांच्याच घरी बनते. तोच गोडा मसाला असतो, त्याच पोपटी मिरच्या असतात, तेच कढीपत्ता, तीच हळद, तीच डाळ, सगळं तेच असतं. पण हाताचा फरक असतो. मी कितीही एक टू द टी रेसिपी जरी बनवून, म्हणजे अगदी डिस्क्रिप्टिव्ह विथ मेजरमेंट्स आणि स्टाईल ऑफ कुकिंग, टेम्परेचर्स ऑल्सो इफ आय गिव्ह यू विल स्टील एंड अप मेकिंग डिफरंटली, कारण हाताचा फरक असतोच ना. मला असं लोक म्हणायला लागली की शादी करके आएंगे और 1 साल में. म्हटलं शादी की क्या जल्दी है. तर मला एकाने सांगितलं की नहीं, वो शादी के बाद ना बच्चा होने में प्रॉब्लम होता है. तो मी विचारलं की तंदूर में काम करने में और बच्चा क्या प्रॉब्लेम क्या है. तर त्यांनी मला सायन्स सगळं सांगितलं. Good food equals to good mood. Isn't that a universal emotion? Food is made for all our senses: the eyes, the nose, the mouth, the ears, and the soul. And when someone says, "What you made today tastes exactly like it came from the restaurant," we take it as a compliment, isn't it? Who at the restaurant makes our food a memory, an experience? The chef it is. Our guest on board today believes that good food needn't always be fancy, expensive, or pretentious. It just has to be tasty. थोडक्यात चवीमागे प्रेम हवं. A hotel management and Le Cordon Bleu Sydney graduate with 18 years of expertise spanning India, Australia, and Southeast Asia, his global experience matters while he sets a new restaurant. Apart from cooking food and serving love, he is deeply involved in kitchen designing, menu creation, culinary innovation, costing strategy, and revenue-based operating systems. The most admired chef by the Times Food Awards and the Asia Food Awards, his culinary style is big on taste. Soulsome is so delighted to welcome he who combines the mind of a restaurateur with the soul of a chef, the incredibly talented and instinctively creative Chef Ameya Mahajani. Thank you so much, Ameya, for joining us on the Soulsome journey today. Really excited to have you here. Thank you. Likewise. So, आपण सुरुवातीलाच स्वयंपाकघर म्हटलं की डोळ्यापुढे एक बाई येते. जनरली अ फिमेल फिगर. जनरली द मिनिट यू से शेफ, you think or you expect a male figure. So it's kind of duty for one and art for the other. Which one out of these brought you to this field? I think I'll backtrack this to म्हणजे मी ना फार लहानपणी आय थिंक तिसरीत वगैरे असताना मी भाज्या कापायला लागलो. आय हॅड दिस फॅसिनेशन टुवर्ड्स भाजी कापणं. म्हणजे अगदी भेंडी घ्यायची किंवा गवार घ्यायची आणि तेवढी आईनी दाखवली तशी ती कापून दाखवायची. मला त्याच्यात फार असं मजा यायची की वाव, काहीतरी अकम्प्लिश केलंय. दॅट कल्मिनेट इन टू बिकमिंग अ ड्युटी. कारण त्याच्यानंतर आईने मला चहा शिकवला, पोहे शिकवले. सो मी 4वी-5वी पासून सकाळी उठून अभ्यास घरात. सो सकाळचा चहा अमेयच बनवणार, संडे ब्रेकफास्ट अमेयच बनवणार, कारण मग बाबांनी फ्रेंच टोस्ट, डॅड अ नॉनव्हेज इटर, सो फ्रेंच टोस्ट, खिमा हे सगळं त्यांच्याकडून आलं. सो it was more out of duty, at home, which sort of increased my liking towards cooking. त्याला फॉर्मलाइज करून एज्युकेशन असं काही त्याला काही मनातच नव्हतं.
So that's how it all started. Yeah. Yeah. But when was the time you realized that this is the thing I want to do? I'll tell you. I think. So I often ask people this, that you all know people who failed in 10th, right? Yes. Yeah. I'm sure everybody knows somebody or the other who may have failed in 12th, Yes. right? How many people would you know who failed in 11th? Are you the one? Right. Yeah. How many people do you know who failed in 11th twice? Nobody. Right? Rare. I don't know anybody Acha. in this country. Now I got So मी 2000ला 10वी दिली आणि 2004 साली 12वी दिली. सो त्याची स्टोरी अशी आहे की आमचे सगळे जे चुलते आहेत ते सगळे एअरफोर्स, नेव्ही, मिलिटरी, आणि माझं वळण, माझी जी म्हणजे कला आणि मला जे आवडायचं ते जेवण बनवणंच. सो मॅथ्स न घेता मी फूड सायन्स घेतलं होतं 11वीत. Good. आणि अर्ध वर्ष तेव्हा युनिट टेस्ट 1, अर्ध्या वर्षाची परीक्षा युनिट टेस्ट 2 असं असायचं, राईट, फायनल एक्झाम. सो आमचे जे कझिन्स होते त्यांनी बाबांना हाफ इयरमध्ये सांगितलं की नाही त्याला तर एअरफोर्समध्ये कोणी नाही आहे, एअरफोर्समध्ये अमेयला टाकायचं, तर मॅथ्स घ्यायचं. सो डॅड बिईंग डॅड 2000 साली बाबा म्हणाले की नाही आता मॅथ्सच घ्यायचं. Oh. आणि मी पण हट्टी, मी म्हटलं नाही मला मॅथ्स करायचं नाही आहे, त्यामुळे मी पेपर नुसता सही करून यायचो. सो 2001 असा गेला, 2 असा गेला, आणि मग 3 मध्ये मी 11वी पास झालो. ते सुद्धा ट्युशनचे किस्से वगैरे आहेत, आईने कशी ट्युशन बशी? लावली वगैरे वगैरे वगैरे. सो त्याच्यानंतर असं वाटलं की हे मला आवडतंय हा. आणि ह्याच्यात आपण अभ्यास केला पाहिजे पुढे. पण एक बॉर्न टॅलेंट होता म्हणजे 100%. a third standard is a person is not expected to cut bhendi the way it is. So Right. आवड पण होती, टॅलेंट पण होता. So I would say it's a lovely cocktail. हो. आणि मी तुला सांगतो ना, काही काही किस्से असे आहेत की संडेला दुपारचं क्रिकेट झालं आंग्रेवाडीत आमच्या गिरगावात, की माझा एक खास लहानपणीचा मित्र, त्यालाही जेवणाची आवड होती, मलाही जेवणाची. सो आम्ही सगळ्या गोष्टी आणून म्हणजे सगळं कॉन्ट्रीब्यूट करणार पैसे, आणि आम्ही आमच्या वाडीत ते गार्डन होतं मागे, तिकडे पावभाजी बनवायची चुलीवर. असं ते सगळं करत Started. करत करत या देन आय थॉट प्रॉब्ली इट्स टाइम टू फॉर्मलाइज दिस. आणि तेव्हा टू बी ऑनेस्ट असंही वाटत होतं की मी डॉक्टर नाही बनू शकत, सायंटिस्ट नाही बनू शकत, इंजिनियर नाही, आपल्याला ते जमणारच नाही एवढा अभ्यास. तर म्हणलं जेवण येत आहे चांगलं, आपण ह्याच्यात चांगलं करू. But good. Yeah. या सो आणि थँकफुली लुक्स लाईक युअर मॉम वॉज अ सुगरण, बिकॉज जर त्यांनी तसं शिकवलंय तर जस्ट इमॅजिन नो युअर मॉम सेइंग अमेय मुलांची कामं नाही आहेत, ही किचनमध्ये जायचं नाही, तर यू वुडंट हॅव बीन हिअर. म्हणजे आपण जे स्टिरिओटाईप माइंडसेट म्हणतो तसं आय डोंट थिंक बोथ युअर पेरेंट्स हॅड. नाही. सो बोथ माय पेरेंट्स आर बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी. ओके. सो तेव्हा सेकंड सॅटर्डे, फोर्थ सॅटर्डे असं काहीच नव्हतं. बरोबर. सो मंडे टू सॅटर्डे काम आणि संडे एक दिवस ऑफ. सो देट गो टू वर्क ॲट 9 o'clock आणि देट कम ओनली ॲट 6 o'clock. या. त्याच्यामध्ये शाळेतून येऊन जेवण गरम करणं किंवा म्हणजे बरेच वर्ष घरातला कचरा, लादी पुसणं, भांडी घासणं, हे सगळं मीच केलेलं आहे. आणि मला हे आईकडून आलेलं आहे, आणि मला आवडायचं या सगळ्या गोष्टी. साफसफाई इन जनरल मला आवडायचं लहानपणापासून, अजूनही आवडतं. गुड. देन युअर वाईफ मस्ट बी हॅपी. 100% happy. It's been 13 years. I've never let her do laundry, nothing. आणि she says this, म्हणजे इक्विवोकली शी सेज दिस व्हेरी प्राऊडली, की नाही मला ह्यानी कधी भांड्यांना हात लावूच दिलेला नाहीये, किंवा Wow. आता नो डाऊट आता 4-5 वर्ष झाली बाई आहे Oh, but वगैरे still. वगैरे. बट या Oh, now I know where it all comes from. But like, what are the basic qualities you think you possess which make you a good chef? Kiva apan, if we have to ask it the other way around, which qualities will you look up while hiring a new chef? I think if I were to look at last 18 years, if I were to break it down between pre-COVID आणि post-COVID, Yeah. प्री-कोविड सगळं फार क्लिअर फॉर्मॅट असायचं, की समजा तू इंटरव्ह्यूसाठी आलीस, सो देल बी अ फॉर्मल इंटरव्ह्यू, क्वेश्चन आन्सर, आय लुक एट द रेझ्युमे, कुठे अभ्यास केलाय, कुठे काम केलंय, काय हॉबीज वगैरे वगैरे. देन देर विल बी अ ट्रेड टेस्ट वेअर युल बी गिव्हन लाईक अ सरप्राईज बॉक्स, ऑर यू आस्क फॉर इन्ग्रेडियंट्स, की मला ह्या गोष्टी हव्यात, मी 3 कोर्स बनवणार, सूप, सॅलेड, स्टार्टर अँड मेन कोर्स, असं ते एक असायचं. Yeah. पोस्ट कोविड I don't take trials. I don't take food trials. I don't know what's changed in me, but I think I'm more keen and interested in knowing what kind of person you are, more than anything. आणि मला असं वाटतं पोस्ट कोविड ना कुकिंग हॅज बिकम अ नथिंग जॉब. As in? Like 5-year-olds are looking at YouTube videos and making waffles,
or pancakes or egg recipes or things like that. To an extent, commercially, it's still a huge job, but cooking in general, कोई भी सिखा सकता है, कोई भी सीख सकता है, इज what I feel. की तुम्ही त्याच्यात मन ओतलत, तुम्हाला एकदा कळलं की मिरची एवढी, मीठ एवढं, हळद एवढी, लाल मिरची एवढी, whatever XYZ, की ती डिश बनून येते आणि एकदा दोनदाच बिघडते. चहा सारखा सारखा गोड होत नाही. तुम्हाला एकदा समजा एकदम गोड चहा झाला तर मग तुम्हाला वाटतं की नाही जरा कमी. Next time you know how to type. So I think post-COVID, I look at what kind of person you are, your struggles, your family background, तुमचे values in general. म्हणजे माझे असे प्रश्न असतात की लास्ट पिक्चर कधी बघितला किंवा गार्डन मध्ये. What does that tell you? It tells me if you will be able to keep up with the demanding nature of the industry, Okay. with the amount of distractions there are in this world right now. Cause it's a high performing industry. Definitely. आणि त्यातल्या त्यात kitchen is brutal. With climate, and there are too many factors affecting the kitchen life in general. म्हणजे climate change आपण म्हणालो, समजा बाहेर जर 40 डिग्री आहे, HVAC असतं म्हणजे हिटिंग, व्हेंटिलेशन, Yes. ते सिस्टम्स असतात. Yes. थोड्या रेस्टॉरंट्समध्ये ते चांगले ऑप्टिमाइज्ड असतात की गार हवा आत येते, गरम हवा बाहेर जाते. बऱ्याचशा रेस्टॉरंट्समध्ये ते चांगलं नसतं एक्झॉस्ट सिस्टम. सो समजा बाहेर जर 40 डिग्री आहे तर आत साधारण 5-7 डिग्री वरती टेम्परेचर असतं. खरं. बट ऑन दी अदर हँड इट टेल्स मी अबाउट यू की समजा तू वेळेवर झोपतीयस, तू फोनवर जास्ती डिस्ट्रॅक्टेड नाहीयेस, तू चांगलं जेवतीयस, यू टेकिंग केअर ऑफ युअर सेल्फ, यू आर गोइंग फॉर अ वॉक, देन यू विल बी एबल टू सॉर्ट ऑफ काउंटर दिस होल डिमांडिंग नेचर ऑफ द इंडस्ट्री. 100%. So that is what it tells me. And then comes your talent for and your skill for making food. अजूनही आय थिंक रेझ्युमेज आहेत तिकडेच आहेत की लोक येतात की हायरार्की असते की चालू केलं ईला मग डी सी, ते सगळं ऑफकोर्स बेसिक बघतो. पण आय थिंक टुडे आय एम अ keen observer, learner of what kind of person you are more than anything. Are there levels of hierarchy? Because you just said, so if you ask me as a layman, for us, chef means the one who cooks. Right. पण ह्याच्यात सुद्धा are there levels, like there is one level who will cut, there is one level who will cook, and the other probably who will clean, असं असतं? हो. So like in any job role or job profile or any organization, there are levels. So we follow the French system. Again, so it starts with bottom. मी खालीपासून चालू करीन की युटिलिटी असतं. युटिलिटी म्हणजे जे भांडी घासतात, Okay. आणि दे आर रिस्पॉन्सिबल फॉर क्लेनलीनेस, हायजीन ऑफ द किचन. देन कम्स द कॉमी 3. Okay. कॉमी 3 इज अ ग्रॅज्युएट, लाईक अ culinary इन्स्टिट्यूट असेल, त्याचं डिप्लोमा घेऊन तुम्ही इंडस्ट्रीमध्ये आलात, सो यू विल जॉईन एट अ कॉमी 3. Okay. युअर जॉब इज टू बेसिकली लर्न डे टू डे इन्व्हेंटरी, म्हणजे सप्लाईज आले की ते कसे रिसीव्ह करायचे, स्टॉक कसे करायचे, फिफो कसं करायचं, फर्स्ट इन फर्स्ट आउट कसं करायचं, की रॅक्स असतील, समजा आज मैदा आलाय, 4 किलो मैदा आहे, 10 किलो आलाय, तर तो 4 पुढे घ्यायचा, 10 मागे स्टोअर करायचा, या सगळ्या गोष्टी. बेसिक यू स्टार्ट लर्निंग द होल रोप्स ऑफ द एंट्री इन टू द किचन, म्हणजे कटिंग, चॉपिंग, क्लेनलीनेस, हायजीन. Yeah. त्याच्यात कॉमी 3 ना थोडं पळवतात सुद्धा की 15 दिवस या सेक्शनमध्ये तू बघ, 15 दिवस या सेक्शनमध्ये बघ. सो एशियनमध्ये त्याला 15 दिवस. So इथे पण रॅगिंग होतं. हा, म्हणजे असं नाही, पण हा होतं. येस, आमच्या वेळी होतं असं. म्हणजे काही शेफला बोललं की असं 5 किलो लाल मिरच्या त्या देणार आणि मग त्या सोलत बसायच्या, असं ते होतं. So you better keep your mouth shut and do it. 100%. So then Commie 3, that's the start, that's the base of the kitchen. Then Commie 2. Commie 2 starts with hot and cold prep Okay. for the Commie 1. The next is Commie 1. So basically, if you want to make a dish and there are base sauces to be kept ready for it, Commie 2 is what makes it. Okay, makes them and sets the whole section की cutting, chopping करायचं आहे, garnishes करायचे आहेत, वगैरे वगैरे. Commie 1 is the guy who cooks your food. So ranges आहेत. Commie 3 ने सगळं सप्लाय वगैरे अरेंज केलेलं आहे प्रॉपरली. कॉमी 2 सगळं प्रेप केलेलं आहे आणि आता कॉमी 1 ऍक्च्युअली जेवण बनवतोय. ओके. सो कॉमी 1 हे जे लेवल असते ते दोज गाईज मेक युअर फूड. सो थोडक्यात शेफ म्हणजे कॉमी 1. आमच्यासाठी शेफ म्हणजे कॉमी 1, द वन हू मेक्स युअर फूड. पण कधी कधी सी यू गो टू अ फाईन डायन ऑर अन अपस्केल रेस्टॉरंट आणि यू वॉन्ट टू रिअली प्रेज द वन हू मेड दॅट डिश स्पेशल, किंवा उलटं असतं, आय वॉन्ट समथिंग कस्टमाइज्ड, किंवा कधी कधी आय वॉन्ट टू कंप्लेन. So अशा वेळेस who is sent to face that customer outside the kitchen? See, by rule, it's supposed to be the chef. Okay. There's a clear
why the chef has to come out. Karan, how you want your dish to be made. Kami lasoon, more ginger, less chili, less oil. If it is a chef to the consumer, the guest, it's better. Yes. Then going through the manager or whatever. But if the chef is not available, then generally it is the manager. You have traveled quite a bit and you have tried your hand at various cuisines. Right. But all across the globe, I feel food is what? Basically fruits, vegetables, meat, spices, and its permutation combinations. Right. Are we on the same page? 100%. So, where do you think lies the magic, the soul of the dish which sets it apart from the rest? See, I mean, I'll answer this as a consumer and as a chef. Sure. It's very subjective. On a given day, मला आमटी भात किंवा वरण भात, काचऱ्या, लोणचं, पापड हे आवडतं. बट ऑन अ गिवन डे इफ आय एम सर्व दॅट आणि मला ते नाही खायचंय तर मला ते असं एवढं नाही आवडत की आज मजा नाही आली. दॅट्स वन. सेकंड, आय थिंक सोल ऑफ द फूड लाईज in the bhav with which I make it and in the bhav with which you eat it, you know. But number one factor in any dish or any food for me that wins and will keep winning is three things: taste, taste and taste. Yes. I think for me the word flavor is मला असं वाटतं फार हाईप्ड असा वर्ड आहे. म्हणजे आपण कधी लहानपणी आपल्या आयांना असं नाही सांगितलं की फ्लेवर छान होता, आपण म्हणलं मजा आली, हा. टेस्टी होतं. So, मजा आली पाहिजे. काय चव होती असं ते टेस्ट आय थिंक इज द फॅक्टर दॅट रिअली रूल्स फॉर मी. आणि दॅट इज प्रोव्हन बियॉन्ड डाऊट. आय टेल यू अ स्मॉल एक्झाम्पल. आपल्याकडे पुण्याची आयकॉनिक बेडेकर मिसळ. अर्धा तास उन्हात आपण उभे राहतो. नो वन वेअर्स ग्लव्स देअर. देर इज नो AC. दे हॅव नॉट बॉदर्ड टू रिडू द प्लेस फॉर अ लॉंग टाईम. तरीही आपण लिटरली तडमडत मिसळ खायला जातो. On the other hand, why I put out this front first is, on the other hand, you are sometimes invited to a 5-star wedding ceremony, okay? There's a sumptuous buffet put forth. You try everything, but at the end of it, मन भरत नाही. आणि घरी जाताना you end up at an Irani, bun maska or a Sujata Mastani. सांगायचा हेतू काय की हे असं का होतं? Why can't everybody make food ज्याने मजा येईल? I wouldn't. I'd slightly disagree. Okay. I think if I were to see the last, say, 40 years, okay, or 30 years, I'm 40 now, 30 years of जेव्हापासून मला अक्कल आहे की मी काय खातोय किंवा मला काय आवडतंय किंवा मी आईला काय सांगतोय हे बनव किंवा मी बाबांना सांगतोय आज ह्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन आपण हे खाऊया. फ्रॉम दॅट एरा टू टुडेज एरा ऑप्शन्स आर व्हेरी मेनी. आपल्या वेळेला सीझर चिकन सॅलेड सँडविच नव्हतं. स्पॅगेटी आलिओ लिओ नव्हतं. You know, like a lasagna नव्हतं. Grilled chicken with like cranberry apple sauce and mashed potato. हे सगळं नव्हतं. You know? That has sort of changed. मी असं नाही अग्री करणार की मजा येत नाही. मला येते ना मजा की आज एशियन खायचंय तर एशियन खायचंय. आज अंकल्स किचनला माहीमला जाऊन खायचंय तर अंकल्स किचन खायचंय. मी पांचाली नावाचं रेस्टॉरंट JM रोडला. हो आहे. मला मिसळ काय आहे हे गेले 6-7 वर्षात पुण्यात काम करून मी जेव्हा काम करायला लागलो मी मिसळ खऱ्या अर्थाने म्हणजे आता आठवड्यातून 3-4 वेळा खातो. एकमेव शेट्टी रेस्टॉरंट किंवा साऊथ इंडियन रेस्टॉरंट आहे ते जिकडे मिसळ मटकी उसळ टाकून बनवतात. मुंबईमध्ये मेजॉरिटीमध्ये तुम्हाला व्हाईट वाटाण्याची उसळ असते, लाल फरसाण असतं म्हणजे पापडी, गाठिया आणि लाल जाडी शेप ते असतं आणि ती मिसळच नसते. आय अग्री. यु नो, सो आय थिंक इट्स व्हेरी व्हेरी सब्जेक्टिव्ह की बिकॉज देर आर टू मेनी ऑप्शन्स नाव तुम्हाला कुठल्या दिवशी काय खायचंय. ए आणि बी, आय टेल यू द होल जे काय वेस्टर्नायझेशन झालेलं आहे ना आपण जसं राहतो, आपण जसं वागतो, आपण काय कपडे घालतो, आपण काय खातो, गाड्या कशा चालवतो, काही परफ्युम्स काय वापरतो, यु नो, तसंच चॉईस ऑफ फूड इज ऑल्सो चेंजिंग. Yeah, but I feel the current generation in no time will go back to the roots. म्हणजे तू बघ ना सडनली फ्रॉम आता समजा आपण एका कॅफेमध्ये गेलो आणि आपल्याला काही दिसलं, समजा इन्सेक्ट दिसला, सो क्लिक अ फोटो, झोमॅटो रिव्ह्यू, 2 रेटिंग. यू वुडंट डू इट ॲट अ बेडेकर बिकॉज यू डोंट एक्सपेक्ट दॅट काइंड ऑफ हायजीन.
which is precisely where I was सो trying to come. ह्याच्यात मला असं वाटतं ते जे वेस्टर्नायझेशन झालेलं आहे ना ते जरा कुठेतरी फार चुकलंय, पण आता आपण नाही त्याला काही करू शकतो. काही करू शकत. पण येते मजा 5 स्टार्समध्ये पण तेवढीच येते. इनफॅक्ट मला असं वाटतं की 5 स्टार्समध्ये आधी जी मजा नव्हती, आय अग्री टू दिस की आधी नव्हती, आता ते 5 स्टार्सना पण कळलंय की बाबा खट्टा मिठा तिखा चटपटा हे कॉम्बिनेशन लोकांना आवडतं. 5 पैकी कुठली तरी एक 100%. टेस्ट असलीच पाहिजे. 100% म्हणजे असं ब्लँड आता 5 स्टार्समध्ये तुम्ही नाही देऊ शकत. लेट्स से मोर ऑफन दॅन नॉट तसं तिथे होतं, True. बट दॅट वुडंट हॅपन ॲट अ बेडेकर असं म्हणूया. आणि- बट ऑफकोर्स इट्स अ व्हेरी रेलेव्हंट टर्म. आणि इट्स बिन 20 years हे कळलंच नाही की वेन डिड फूड बिकम लाईफस्टाईल. लाईफस्टाईल ॲज एन एक्सटेन्शन टू युअर लाईफस्टाईल, की आज मी इकडे बसून सेल्फी आणि आत्ता मला गरज आहे मिसळ किंवा पोहे किंवा कडधान्य चांगली उसळ किंवा वट एव्हर XYZ यु नो. सो तो एक फॅक्टर आता झालाय, त्याला नाही आपण काही करू शकत. Today, the dining experience is all about the wow factor. You know, when I go inside, I am definitely celebrating a special occasion or just a cozy dinner with a loved one. But what I'm trying to say is, I expect the ambience to be top notch. I expect the food to be spot on. So you have to tell me ki which factor inside the restaurant or who at the restaurant makes sure that I keep coming back to the same place. I think I will answer not who but what. Okay. So I think in all my briefings, one common thing that I say is anything that you do, anything that all of us do will directly impact the customer experience. 100%. सो आता समजा ह्याच्यात 4-5 गोष्टी आहेत. फूड, ॲम्बियन्स, सर्व्हिस, म्युझिक आणि वॉशरूम्स प्रायमरीली. Oh yes. बट देन देर आर थिंग्स दॅट स्टार्ट द एक्सपिरियन्स आर फ्रॉम व्हॅले. आता समजा मी 20 मिनिटं उभा आहे आणि व्हॅलेच नाही आहे आणि गाडी लावायला लेट झाला आणि देन आय एम रिचिंग लेट, सो दॅट एक्सपिरियन्स गोज बॅड. मग तिकडून डोकं फिरतं And कस्टमर्सचं. your mind gets prejudiced. Yeah. So I think these things, if done correctly, is what will make sure that a customer has great experience. And I mean, every time he sort of walks in. But I still feel consistency ha jo shabd hai na, it's the biggest lie. You can't be consistent every day. You're never consistent as a human. Do you feel like waking up every day at the same time? No. You do it probably 20 days in a month and you don't do it the next 10 days. You'll probably ring the alarm again ki nahi azun 15 minutes. You'll hit the snooze button, things like that. Yeah. So I think what will make a customer keep coming back is just making sure that these things are tight. Like, But which is the first impression that matters? Matters the most, let's say. for me, as a consumer and as a chef, it's the smell. Okay. Yeah. I mean, when I walk in, it needs to smell nice. It could be anything. It Could be the needn't be. food, it could be the perfume. No, when I say smell, sorry, my bad. I didn't mean smell, I meant fragrance. Okay. So it could be flowers, and I'm not saying necessarily ते एअर फ्रेशनरच असायला पाहिजे. चांगली उदबत्ती सुद्धा असू शकते, यु नो, किंवा चांगला धूप सुद्धा असू शकतो किंवा काही व्हॉटएव्हर XYZ. ऑइल्स ठेवतात बरेच रेस्टॉरंट्स, यु नो. असं मला आवडतं ते. Okay. मला मजा येते की वाव असं. If I would walk into a restaurant, the first thing which I will look out for is how clean the place is. You know, because that is an extension of how clean your kitchen could be. So generally that is how I rate a restaurant. की हां, इथे स्वच्छ आहे म्हणजे it's most likely की सगळीकडे स्वच्छ असेल. So to each his own. Yeah, Yes. true. Do you agree with me when I say people eat with their eyes? म्हणजे समोर डिश आली की लेट्स से अ थाली, ओके, कुठे काय प्लेस्ड आहे, इज दॅट इम्पॉर्टंट? किंवा हाऊ वेल गार्निश्ड इट इज दॅट इम्पॉर्टंट? आता ऑफ लेट माझ्या घरातच हा संघर्ष चालू आहे, कारण आई मला फार ओरडती आजकाल की मी समजा माझे स्टॅटिक फोटोज मीच घेतो, मी टाकतो, तर आई सतत मला ओरडते, अरे सॅलेड लेफ्टला असलं पाहिजे, Correct. तू सॅलेड राईटला का ठेवलंस. तो माझा संघर्ष तो घरी चालूच आहे, कारण आई इज टॉकिंग फ्रॉम द शास्त्र पॉइंट ऑफ व्ह्यू की काय आधी पोटात गेलं पाहिजे, देन हाऊ यू डू दॅट. सेकंडली, in my career personally, there was a time where food definitely was about taste, but it was more about garnish. Sadly, म्हणजे मला असं म्हणायला आवडेल वाईट की वाटतं. सॅडली आज पीपल मोस्टली ईट विथ देअर आईज. नाही, लोकांना असं वाटतं की मी एक 4 पीस काहीतरी फ्राईड पीस ऑफ मीट ठेवला आणि नुसतं त्याला एक काहीतरी पावडर स्प्रिंकल केली आणि चांगलं दिलं
तर त्यांना असं वाटेल अरे इंस्टाग्रामेबल नाही आहे. I'll tell you why I asked this. sad. Precisely for this. कारण कित्येक वेळेला it looks very good, पण the first taste of it and you're like, what are these people hyping it for? Which is why I said की म्हणजे खपवता येतं प्लेसमेंटच्या खाली, हो की नाही? It taste doesn't matter there. हो ना. आणि फूड हॅज टू बी इंडल्जंट. इट हॅज टू बी टेस्टी. आय थिंक दीज टू वर्ड्स हॅव केप्ट विनिंग whenever I cook. You know, look is very secondary for me. Plating, presentation is another thing. पण तुम्ही प्रेझेंट, आता तुम्ही समजा थायलंडला गेलात, सो तेही अस्थेटिकलीच प्लेट करतात, पण ते डोंट हॅव गार्निशेस ॲज सच. म्हणजे समजा त्यांनी विंग्स दिले, चिकन विंग्स, सो दे विल बी जस्ट प्लेसिंग विंग्स दॅट अ डिप. असं नाही की त्याच्यावर काहीतरी स्प्रिंग अनियन्स किंवा असं काहीतरी, असं नसतं. सो सॅडली पीपल डू ईट विथ द राईस टुडे, विच शुडंट हॅव बीन द केस. Yes. मला असं वाटतं. Yes. What I wanted to ask was कि suppose you want to create a special occasion at home. You don't want to go out in a restaurant. Could you give us a few basic tips as to बाहेरच्या सारखा experience घरी कसा आणता येईल when it is related to food? म्हणजे माझा पहिला प्रश्न आहे की का आणायचा आहे घरी एक्सपिरियन्स. तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जा, चांगलं ऑर्डर करा, आम्ही रेस्टॉरंट उघडून ठेवले, तुम्ही या एक्सपिरियन्स घ्या, चांगलं जेवा, आम्ही सर्व्हिस देऊ. पण ते आता पोस्ट लॉकडाऊन ते सगळं आता वाढलंय. मला इन्स्टावर पर्टिक्युलरली बरेच मेसेज येतात की वी लव्ह युअर स्क्रॅम्बल्ड एग्स, वी लव्ह द वे यू मेक दी ऑमलेट्स, आणि हाऊ डू वी डू इट. मी त्यांना एकच लिहितो, देर इज नो रूल. आय लाईक इट 70% डन, 30% रॉ, नाईस अँड क्रीमी. यू मे लाईक इट एक्स्ट्रा कुक्ड, समबडी एल्स मे लाईक इट चुई. तुम्हाला हवंय तसं लोकांनी बनवलं पाहिजे, बनवू शकता. टेस्टी असलं पाहिजे, बस. चव असली पाहिजे त्याला. म्हणजे मी नेहमी म्हणतो ना, मजा आली पाहिजे काहीही बनवल्यानंतर. So that answers the soul of the dish lies in its taste. 100%. Okay, right. 100%. Give us a few do's and don'ts now. I know it's a very silly thing to ask, but if you can just 1, 2, 3 while making a sweet dish. 1, 2, 3 do's and don'ts while making a savory dish. आय थिंक इफ युअर ट्राईंग समथिंग, आयांचं तर सोडूनच दे. म्हणजे आया आपल्या ज्या काही बनवतात टॉपच असतं. Yes. म्हणजे माझ्या आईने कधी पास्ता बनवला नसेल, पण पहिल्यांदा जेव्हा ती बनवेल किंवा आमच्या सासूबाई बनवतील त्यात चांगलंच बनवते. मला कन्व्हिक्शन आहे, विश्वास आहे आपल्या सगळ्यांनाच. पण आय थिंक अपार्ट फ्रॉम दॅट, आय थिंक इट इज एक्सपेरियन्शियल. वन इज रेसिपी, बट दी अदर इज तुम्हाला ना, म्हणजे पहिल्यांदा जेव्हा मी दूध उकळलं तेव्हा कळलं की खाली पाणी का टाकायचं असतं, कारण दूध खाली लागतं. सो इट इज व्हेरी व्हेरी एक्सपेरियन्शियल. बट डूज आणि डोंट्स म्हणजे थिंक बिफोर यू ॲड सॉल्ट, जस्ट थिंक 1 minute बिफोर यू ॲड शुगर आणि चिलीज, जस्ट थिंक. सो हेच डूज अँड डोंट्स असतील. तसं मला असं काही वाटत नाही. आणि अगेन लेट मी बी व्हेरी व्हेरी ऑनेस्ट, मी समजा एक ऑमलेट एक महिनाभर नाही बनवलं ना, तो आय ऑल्सो एंड अप Thinking. fussing over that omelette and then it gets overcooked. So it is a lot to do with practice also, Yeah. of how often you make it. तसं काही do's and don'ts मला तरी असं काही वाटत नाही. To each his own. Be comfortable in your own shoes. Cook however you want to. आणि मजा घ्या असं मला असं वाटतं. Yeah. कारण इट्स अ व्हेरी कम्युनिटी थिंग. कुकिंग इज अ व्हेरी व्हेरी कम्युनिटी थिंग. आपल्या सगळ्यांच्याच गावांमध्ये आपण समजा 20 लोक जमलो की सगळ्या बायका, सगळे पुरुष, त्यांचे रोल, बायकांचे रोल, मुलांचे रोल काय तर पानं तोडून आणा, पुरुषांचे रोल काय तर सगळं आसनं लावा, बायकांचे रोल काय तर 4 बायका कटिंग करतायत, 4 बायका हे करतायत, कुकिंग करतायत, असे सगळे रोल्स आहेत. सो इट्स अ कम्युनिटी थिंग. सो आय थिंक डूज अँड डोंट्स इज जस्ट एन्जॉय. But like we spoke about आपल्या आयांची generation, and now we are speaking about the working generation because majority men, women are working. But for those working people who also want to cook at home just to make their life simpler, अशा काही tips that you would want to give because you work under extreme pressure zones, chaos असणाऱ्या ठिकाणी. So एक basic तयारी which we could extend to all these working people. So I think you could document the recipe. Okay. If you're very very new to the whole idea of cooking, की कधी चहाच नाही बनवलाय, कधी भातच नाही बनवलाय, document the recipe. Have the sheet ready is what I would do. Get all the raw material in place, prep properly. Today I think there is too much of data, visual data available. So तुम्ही videos बघून cook करू शकता. So document the recipe, make sure you've aligned all the raw material, you've done the prep properly, follow instructions and try it. Eventually just try it. Once you cook like a chicken skewer at home, only then you'll know की overcook झालंय का.
juicy कसं ठेवायचं. So you'll learn from that. So I think that will be the sort of way to start cooking. Okay. Yeah. Yeah. There are a lot of changing trends in this business as well. On one hand, we have the iconic Vaishali at Pune. जिथे probably since human race evolved आपण SPDP खातोय and it tastes exactly the same every day. इतकं की जरा चिंच आणि तिखट वर खाली झाला तर आपण लगेच अण्णाला बोलवून म्हणतो की आज कुछ गडबड है. On the other hand, there are these quarterly rotating kitchens like the avatars, where the chef's mood decides the menu. So while selecting the menu for a particular restaurant, do you combine the familiar local with the trending new, or I mean, which one works better? I think for every chef, experiences shape them. The food that they've tasted, that shapes them. The people, the executive chefs they worked with shapes them. What I keep in mind is comfort and aspiration. Okay. So about 40-50% of the menu is comfort. Like for example, तू जर कुठल्याही बारमध्ये किंवा कॅफेमध्ये गेलीस तर you will find the nachos. You will find something like a corn cheese nuggets. You will find French fries and things like that. So 50% of the menu is that what I do. Okay. आणि 50% is I play according to काय मूड आहे, काय टोन आहे रेस्टॉरंटचा. ओनर्स ट्रॅव्हल करतात बरेचदा, त्यांना काही रेफरन्सेस असतात. आणि जनरल पोझिशनिंग ऑफ द रेस्टॉरंट काय आहे किंवा फूड इन बेवरेजचं कॉन्सेप्ट काय आहे की आपल्याला मॉडर्न इंडियन करायचं आहे, मॉडर्न तापास क्लब करायचं आहे, क्लासिक फ्रेंच क्विझिन करायचं आहे, UK स्टाईल बट विथ इंडियन टच करायचं आहे, क्लासिक इटालियन करायचं आहे, काय एशियन करायचं आहे. एशियनमध्ये पण आता केवढे कंट्रीज आहेत. सो काय स्पेसिफिकली थाय करायचं आहे की ग्लोबल एशियन करायचं आहे. सो असं त्याला थॉट देऊन आय डू बट 40-50% रन ऑफ द मिल लाईक अ गुड बटर चिकन, good naan, good nachos, good fries, things like that. And 50-60% is like new age, stand out, very, very OG to that restaurant. असा आम्ही मेन्यू करतो. आणि आजूबाजू like the locality matters when you decide the menu? There's been too much talk about doing competition analysis की कोण काय विकतंय, कोण काय बनवतंय. मला ना हे फार लेट कळलं माझ्या आयुष्यात की टॉप 10 रेस्टॉरंट जर आपण बघितले ना वर्ल्डमधले, त्यांना काही घेणं देणं नाही की बाजूवाला काय करतोय, हा काय करतोय, बर्गर जॉईंट काय. दे आर जस्ट फोकस्ड. त्यांनी 10-15 वर्ष दिली आहेत आणि दे आर जस्ट सेलिंग द सेम डिश अगेन अँड अगेन अँड अगेन, जस्ट बेटरिंग इट ईच डे ॲज दे कम टू द किचन्स. सो आय थिंक माझा थॉट आता असा आहे. पण ठीक आहे, कॉम्पिटिशन अनालिसिस थोडं मी घेतो कधीतरी. मला अगदीच कोणी पुश केलं तर मी बघतो की बाबा कोण काय करतंय. पण शेवटी मला जे हवे तेच मी करतो, कारण मला माझं फूड माहिती आणि कन्व्हिक्शन आहे मला की. So it doesn't matter whether there are 10 such restaurants in the locality, you could still stand out. 100%. Every country has proven this. You go to Australia, there are like 10 pizzerias in a line. Yeah. All of them are doing well. Why? कारण why? I mean, there must be reasons ना. त्याच्यातून शिकणं फार आपल्याला गरजेचं आहे. So yeah. But if those 10 restaurants are already doing well, as a newcomer, I would definitely feel intimidated to start the same menu as an 11th restaurant. Isn't it? No. How I look at it is, say market share is 100%. Okay? There are 10 restaurants serving the same dish or same line of cuisine. They have 10% each. आता मला अशा क्लटर्ड मार्केटमध्ये, आता लोक क्लटर्ड म्हणतात, मी फार ऑपॉर्च्युनिस्टिक मार्केट म्हणतो याला, की ऑलरेडी 100% मार्केट 10 लोकांमध्ये डिवायडेड आहे. मला माझं मार्केट कॅप पहिल्या 1000 दिवसात घ्यायचं आहे. सगळ्यांकडून मला 1% घ्यायचं आहे. ऑन द बॅक ऑफ वॉट? गुड सर्व्हिस, एक्सलंट टेस्टी इंडल्जंट फूड आणि सम कपल स्टँड आउट आयटम्स. दॅट्स द गेम. असं काही वेगळं नाही आहे त्याला. असं काही वेगळं इंजिनिअरिंग किंवा असं काही रॉकेट सायन्स नाही आहे. As silly as it may sound, but I feel it's very relevant from the customer's point of view. I'll give you a small example. ABC Farms मध्ये गेलो आपण आणि you order for a malai kulfi. Probably costs about 150 to 200 plus and minus. Yeah, the same kulfi when fancily draped, exact same kulfi at a fine dine is going to cost you about 500 to 700. Let's say. What decides the costing of the dish? And which is why I gave you the one dish which is in two different places. It's very sad and it's grim that it's been at least 15 years, at least मी बघतोय 15 वर्षापासून, food is defined by the real estate cost.
Ha. It's sad. It's appalling. It's appalling. There's no regulation. It's pathetic to a level where why you would get a butter chicken or a kulfi. Chalo, let's go to kulfi. Current somebody is paying say 50,000 rupees rent. Now, if you go to a high-end area, the same rent goes about 4x. So, ती cost cover करण्यासाठी basic food cost remains the same. Right? कुल्फी इकडे समजा 50 रुपयाला बनती तर तिकडे पण 50 रुपयालाच बनणार आहे. Which is why I think like a 100%. customer. But to cover the ad hoc costs which are escalated to another level, ते सगळं cover करायला we have to sell it at a premium. That is why I keep saying की जुने जनरेशनल बिझनेसेस आहेत ना ते अफेक्ट ह्याच्यानी होणारच नाही आहेत, कधीच नाही होणार. जागा त्यांच्या आहेत, Oh. मिनिमल आहे सगळं, कडधान्य डाळी भात या सगळ्यावर पूर्ण त्यांचं गेम आहे. सो इन्फ्लेशन ऑल्सो डझंट रिली अफेक्ट देम, कारण इम्पोर्टेड काहीच नसतं त्यांच्याकडे. सो वाय दे आर एबल टू सस्टेन, सर्वाइव्ह, मेक मनी, बी दॅर फॉर 30-40 years Is because of this. 100%. आणि तो एरा आता दुर्मिळ झालाय की गेल्या 15 वर्षात क्वचित असे रेस्टॉरंट्स आहेत की आता आपण 2026 मध्ये आहोत तर 2000 साली उघडलेलं रेस्टॉरंट अजून चालतंय. You know, very rare. You find currently restaurants trending which are like 1970, 60, 80, 90, 1950, you know, things like that. वैशालीला 75 years झाले की. Imagine. And still standing strong. Oh, काहीतरी तर ते वेगळं करताय. Oh. But again, as a customer, fine dine, they charge a bomb and there is no two ways about it. But माझा problem त्याच्या पलीकडे जाऊन आहे. There's a nice fine dine like we are sitting here. Yeah. There's this display where you'll have a decadent cake, you know, or a lovely mousse there. You order it. It comes to your table. इतुसा असतो. दोघं जण आपण असू तर ना एकाचं धड पोट भरतं ना मन भरतं. But it pinches my pocket. Theoretically, less is more वगैरे सगळं छान आहे. But practically, why are the portion sizes so small? Again, आता ते गणित असं आहे की say if I were to break down 100% of cost. Yes. Now for a restaurant to make 30% money, they need to keep the food and beverage cost under 30%. So आता समजा मला 100 रुपयाला एक वस्तू विकायची असेल आणि त्याची कॉस्ट आता ते मूज इन क्वेश्चन समजा 40 रुपीज आहे तर मला ते परवडणारच नाही. सो देन आय हॅव टू प्ले विथ द ग्रॅमेज. समटाइम्स व्हेरी रेअरली आय मे हॅव टू प्ले विथ द क्वालिटी. मग आता चॉकलेट 4000 रुपये किलोही आहे आणि 500 रुपये किलोही आहे. फरक असतो, प्युरिटी कुठून येत आहे, काय इम्पोर्टेड, सगळ्याचा फरक असतो. आय वुड लाईक टू बिलीव्ह दॅट की मी तोच चॉकलेट मूस जर इथे खातीये तर अँड इफ आय एम पेइंग अप फॉर इट देन इट बेटर बी द बेस्ट चॉकलेट. 100%. ओके नाही 100%. पण ते कितपत फॉलो होतं? 1000% फॉलो होतं. I think every 5 years we've seen brands winning on the back of the product itself. म्हणजे आता since you mentioned chocolate mousse, I'll tell you 2 places I have eaten chocolate mousse all my life and there is no third place in my list. One is Gaylord, Churchgate, and now it's been 8-9 years it is only and only Theobroma कारण आता Gaylord लांब पडतं मला म्हणून. That's it. It is just consistency, good quality of produce, good quality of ingredients and they're charging the price and they're getting the price. And then you're justified. 100%. And then it's up to me whether I want to pay for it or not. 100%. Yeah. 100%. But of course, ह्याच्यात wastage is also calculated, I'm sure. म्हणजे there is a particular guideline that you have to follow beyond which you cannot use the product. Right. So it is actually thrown away. Right. Actually disposed of and a new product is used. Yes. So ते सगळं wastage also I think contributes to 100%. how a dish costs. 100%. Ameya, you supervise and you also train each and every member at the restaurant. These are kind of your employees. So once I place an order, just out of curiosity, tell us how is the chain of events. Order is placed, tab वरती किंवा मोबाईल वरती most of the times घेतली जाते. त्याच्यानंतर काय होतं? So I'll run you through. Yeah. So you park your car, you get the valet ticket. Yeah. You walk in, you're greeted, you're seated at the table. पहिलं तुम्हाला पाणी दिलं जातं. Yeah. We ask how are you, how's the day going, blah blah blah. त्याच्यानंतर तुम्हाला मेन्यू दिला जातो. Then you're given like 2-3-4 minutes to discuss if it's a big group की काय ऑर्डर करायचं वगैरे वगैरे. Then the order taker comes. He suggests Q&A असतं की काय चांगलं आहे वगैरे वगैरे. Then you place the order. Once you place the order, there is something called a kitchen order ticket. So the captain punches it in the system ki 1 nachos, 2 wings, 3 pizzas, XYZ. That ticket gets printed and goes to the kitchen. Once the kitchen order ticket comes into the executive chef's hand, then he barks. It's called barking. Okay. So there's a barker also. Oh. So there is somebody
called a barker. His job is to bark and man the section. The one who barks, as in the one who calls out The char orders. nachos. Yes. Yes. So okay. तो काय करतो तो शेफ काउंटर मॅनेज करतो. सो देर इज एशियन, कॉन्टिनेंटल, इंडियन, डिझर्ट, चायनीज पिझ्झा. एका किचन ऑर्डर तिकीटमध्ये 2 पिझ्झा आहेत, 3 चायनीज डिशेस आहेत, 4 इंडियन आहेत, 2 डिझर्ट्स आहेत. सो ही हॅज टू ब्रिंग ऑल ऑफ दॅट टुगेदर अँड देन गिव्ह इट आउट. Very Quite a job, tricky. yeah. 100%. Very complicated, and you have to be focused. You have to be really focused. I've thoroughly enjoyed that role in my life. Loved of course, it. SOPs must be in place. Yeah. म्हणजे some standard operating ways in which हो. y'all function. हो. पण chaos होतो ना, sudden influx of clients, खूप pressure. अशा वेळेस what do you play? Which role do you play? I'll tell you. बऱ्यापैकी केऑस नाही होत जर प्री प्लॅनिंग चांगलं असेल. आय गिव्ह यू सम डेटा. से इफ आय हॅव अ 30 dish menu, you will go to a restaurant. If it is good, you'll go once a month. I'm not talking about a cafe. I'm not talking about coffee and sandwiches that you may go every day. A restaurant or a bar. If it's really good, you'll go twice a month. My observation says कि one person doesn't end up eating more than 2 to 3 dishes at once. म्हणजे आपण समजा रेस्टॉरंटला गेलो, and I am sure you'll agree with it. म्हणजे आता तू विचार करशील की मी एकदा रेस्टॉरंटला जाते तर हो मॅक्सिमम 3 डिश म्हणजे फार झाल्या. आणि आय एम टॉकिंग अबाउट टेस्टिंग ऑल्सो. बिटवीन 2 people, so you don't sometimes end up ordering 3 dishes, like 2 dishes and you're done. Yeah. So you have to come to the restaurant at least 10 times and eat all the new dishes every time you come to exhaust the 30 dish menu. Okay. पॉईंट आय एम ट्राइंग टू मेक इज, जर मेन्यू टाईट असेल, ऑफरिंग टाईट असेल, आम्ही त्याला किचन लँग्वेजमध्ये मिझॉन प्लास म्हणतो. मिझॉन प्लास म्हणजे प्रेप. Okay. समजा प्रेप एकदम टाईट असेल तर ऑर्डर्स लवकर निघतात. सो केऑस होण्याचे चान्सेस इज कमी असतात. व्हेरी मिनिमल अनलेस यू हॅव लाईक 150 डिश मेन्यू. ओनर म्हणेल नाही आज स्पेशलमध्ये या 2-3 डिश टाकाच, किंवा समजा 10 लोकांची किचन टीम आहे, 2 लोकांनी दांड्या मारल्या आहेत. किंवा मी ऑपरेशनल सांगतो, हाऊ क्लायमेट चेंज इज ऑल्सो अफेक्टिंग. एक्स्ट्रीम हीटमध्ये फ्रिजेस खराब होतात. आता इफ आय हॅव 4 फ्रिजेस आणि 2 फ्रिजेस उडलेत, त्यांचे कंप्रेसर उडलेत सडनली ऑन अ फ्रायडे नाईट, सॅटर्डे नाईट. सो इमॅजिन 4 फ्रिजेसचा जो रॉ मटेरियल आहे ते 2 फ्रिजेसमध्ये टाकायचं आहे. आणि 4 फ्रिजेस कसे असतात, सेक्शन वाईज असतात. एव्हरी सेक्शन has a fridge dedicated. Now 2 sections don't have the dedicated fridges, so they have to run probably 10-12 meters to get the mal every time they have to make the order. So असे काही ऑपरेशनल चॅलेंजेस ते इट्स अ पार्ट अँड पार्सल, ते येत असतात. हो, पण कारण आय टेल यू वाय. कधीतरी चुकून आपण किचनच्या पाशी बसलो अँड वन्स दॅट किचन डोअर ओपन्स, एक कॉन्ट्रास्ट असतो. म्हणजे बाहेर लाईक वी आर सिटिंग, देर इज सॉफ्ट म्युझिक अँड यू नो लाईट्स अँड AC, आणि आत एक अंदाज येतो. 100%. सच मेहेम आय मस्ट से. हो की नाही? इट्स सो डिफिकल्ट टू कंट्रोल. It's very taxing. It's grueling. It's very demanding. There's no glamour. There's absolutely, I've never felt glory in the last 18 years of my cooking career. Every day you go home with stinky clothes. मी ताज प्रेसिडेंटमध्ये होतो 2005 साली ट्रेनिंगला. मला 1.5 महिना सी फूड सेक्शनमध्ये टाकलं होतं, सी फूड प्रेप. सो दररोजचे काय करायचं, 600-700 किलो प्रॉन्स यायचे. सो त्याला डिशेल करायचं. आता तर ठीक आहे, 5-7 वर्ष झाले फ्रोझन प्रॉन्स मिळतात. हो, थॉ करा आणि कुक करा. तेव्हा तसं नव्हतं. यू हॅव टू डी-वेन, डी-स्केल, पॅक अँड ऑल ऑफ दॅट, वॉश, क्लीन. ते 1.5 महिना ना, मला आठवत नाहीये आई मला मिठीच नाही मारायची, कारण मी 4 वेळा जरी अंघोळ केल्यानंतर तो वासच नाही जायचा. सो इट्स व्हेरी अनग्लॅमरस. देर इज नो ग्लोरी. देर इज ॲब्सोल्युटली नो ग्लोरी इन इट. इट्स व्हेरी डिमांडिंग. इट्स हॉट एज हेल. Yeah, it is. It's a very difficult job. दॅट इज वाय आय सेड त्याचा अंदाजा फक्त 1 मिनिटं लागतो आम्हाला, 1 मिनिटात, वेन दॅट किचन डोअर ओपन्स. आणि तो एक आवाज, एक अंदाज लागतो ना की ओ माय गुडनेस, दिस इज सो मच मोर डिफिकल्ट. आरडाओरडा असतो, कम्युनिकेशन असतं, अरे हे नाही आलं, ते नाही आलं. आणि त्याला म्हणजे आपण एक म्हणतो ना मोटिवेशन, त्याला असं काही मोटिवेशन देण्यासारखं पण नसतं. आहे ना. आय टेल यू ॲज अ कस्टमर, द मिनिट अ न्यू रेस्टॉरंट और अ कॅफे ओपन्स अप इन द लोकॅलिटी, पीपल जस्ट फ्लॉक. तू मला सांगणार, मी तुला सांगणार, यू नो, अँड ऑल ऑफ अस मेक शुअर की अरे वहाँ जाके आ. राईट. सो इजंट दॅट मोटिवेशन इनफ फॉर यॉल?
that is enough, but I still feel working conditions need to be improved. Of course, we'll be But coming ठीक to है, that. if you tell me कि हाँ great food हमें amazing मजा आली वगैरह वगैरह, and if my exhaust is not working, I'll be motivated for a minute and I'll be like wow amazing for a minute, then I have to go back to the reality. म्हणजे ॲज अ कस्टमर आय ऑलवेज फेल्ट की या बिझनेसमध्ये देर इज नो ऑफ सीझन, देर इज नो लल. हो. कारण चालूच असतं, तू कितीही रेस्टॉरंट ओपन कर, एव्हरीथिंग फ्लरिशेस. म्हणून आय थॉट की दॅट शुड बी मोटिवेशन इनफ फॉर यू ऑल. आणि म्हणजे थोडं गोईंग ऑफ ट्रॅक, त्या कारणासाठी ना माझा एक रूल आहे, म्हणजे जेव्हापासून मी इंडस्ट्रीमध्ये आलो तेव्हापासून माझा एक रूल आहे की मला काही नाही आवडलं ना तर मी तसंच ठेवतो, बिल भरतो आणि जातो. आय नेव्हर कॉल द शेफ काही. आणि माय फॅमिली नोज इट, माय व्हेरी व्हेरी 2-3 क्लोज फ्रेंड्स नो इट, की जर हा टेबलवर असेल, नो कंप्लेन्स, नथिंग, इट्स ओके यार, एव्हरीबडी हॅज अ बॅड डे. आपल्या आयांकडून कधी मीठ जास्ती नाही होत का, किंवा कधीतरी करपत नाही का गोष्टी, होतात गोष्टी अशा होतात. बट हिअर यू आर पेइंग. आता सो एक होतो ना एक सेन्स ऑफ आय वुड से ओनरशिप, विच इज टू ईच हिज ओन अगेन. 100%. But if we start looking at it from your point of view, I'm sure the attitude will change. आणि मग कस्टमर्सकडनं आरडाओरडा, कंप्लेन्स, यु नो, किंवा फोटोज काढून सोशल मीडियावर टाकणं आय एम शुअर कमी होईल. तुला सांगतो, मला वाटतं हे काळाचं दुर्दैव आहे. बेडेकरची मिसळ असेल किंवा पांचाली, त्यांच्यात चवीत फरक होत नाही असं नाहीये. होतो, 100% होतो. असं नाहीये, पण तो काळ तसा होता. फॉर दॅट मॅटर यू कॅन मेक आउट की हा आजचा रस्सा आहे का कालचा आहे, कालचा आहे किंवा XYZ. आणि चुपचाप खातो आपण. पण त्या काळात कसं होतं ना, कम्युनिटी बिल्डिंग एक्सरसाइजेस झाल्या होत्या. म्हणजे चुका जरी झाल्या तरी लोक काय म्हणणार नाही, मी 12 वर्षापासून इकडे येतोय, हे वन ऑफ आहे, आज काहीतरी कुक नसेल आला किंवा काही मसाले बरोबर नसतील, पाऊस जास्ती पडतोय, वॉट एव्हर XYZ असं काही काही असतील. सो त्याकडे दुर्लक्ष व्हायचं किंवा होतं लोकांचं आजही. पण नवीन नवीन ब्रँड्सला ते नाही, फॅक्टर नाही मिळत, तो ॲडव्हान्टेज नाही मिळत. आणि वर्ल्ड इज अ व्हेरी ब्रुटल प्लेस. टुडे दे विल राईट यू ऑफ ऑन द बॅक ऑफ दे आर पेइंग मनी फॉर द फूड. ते काळाचं दुर्दैव आहे, मला असं वाटतं. बट युअर राईट, युअर राईट. आणि फ्रॉम द कन्झ्युमर पर्स्पेक्टिव्ह ऑल्सो मला वाटतं नाही, म्हणजे आता मी पैसे देतो तर मी विचार करणार की मला सर्व्हिस चांगली पाहिजे, लाईट चांगले पाहिजे, म्युझिक चांगलं पाहिजे, मला जेवण चांगलं पाहिजे, मग माशी नाही आली पाहिजे. तुम्ही कसं कंट्रोल करू शकता की माशी तुमच्या रेस्टॉरंटमध्ये नाही येऊ शकत? घरात येते, ऑफिसमध्ये येते, कितीही क्लोज्ड ऑफिस, म्हणजे इंडिया बुल्सची ऑफिसेस मी तुला दाखवू शकतो जिकडे माशाही येतात, पण आपण तिकडे पैसे देतो ना रेस्टॉरंटला, सो वी कॅन व्हॉइस दॅट आउट. ते काळाचं मला असं वाटतं. आणि ऑल्सो फ्रॉम अ कस्टमर्स पॉईंट ऑफ व्ह्यू, मी हे सगळं घरी सहन करीन, पण मी बाहेर जाते, आय एम सेलिब्रेटिंग समथिंग स्पेशल, देन आय डोंट वॉन्ट दॅट ओकेजन टू बी स्पॉइल्ड. सो माझ्या पर्स्पेक्टिव्हनी ते तसं असतं की देन आय हॅव, माझ्याकडे हक्क आहे कंप्लेंट करण्याचा, म्हणून मी कंप्लेंट करते. पण आय फील मग त्याच्यात दुमत नसलं पाहिजे. यू नीड टू लुक ॲट अ भेळपुरीवाला अँड अ फाईन डाईन रेस्टॉरंट फ्रॉम द सेम लेन्स, मला असं वाटतं. ओ येस. कारण समजा भेळपुरीची कॉस्ट 20 रुपये असेल, तुम्ही तिकडे 80 रुपये देताय, 25% फूड कॉस्ट आहे. इकडे फाईन डाईनमध्ये आमची कॉस्टच 400 रुपये, मग तुम्ही 1200 रुपये देताय. कॉस्ट तीच आहे, पण ठीक आहे, मग ॲम्बियन्स मग तुम्ही त्याच्यात दुमत नाही ठेवलं पाहिजे, मला असं वाटतं. पण नाही होत, म्हणजे मी आता समजा असं बोललो तर लोक शिव्या देतील, पण माझ्याकडून पण नाही होणार कधी कधी. आय बी व्हेरी व्हेरी ऑनेस्ट की समजा मी भेळपुरी खायला गेलो तर माझा पर्स्पेक्टिव्ह वेगळा असतो. माझ्याकडे समजा BMW गाडी असेल तर मी मारुती घेऊन भेळपुरी खायला जाईन, पण मला समजा ताजमध्ये जेवायला जायचं आहे तर मग सूट बूट, चांगले शूज, चांगली गाडी, चांगलं घड्याळ, ट्रिम्ड, असा मी जाईन. सो आय थिंक तो आहे फॅक्टर, त्याला आपण डिनाय नाही करू शकतो. 100% बोथ वेज आहे. आणि ते काय झालंय माहितीये का, आय थिंक द होल बास्टर्डायझेशन ऑफ इटिंग आउट, त्यामुळे मला असं वाटतं हे झालेलं आहे. म्हणजे आपली संस्कृती काय, चहा, कॉफी, टपरी, पाणी पडतंय मस्त, बन मस्का, ते फ्रॉम दॅट टू माचा, ते कधी झालं हे कळलंच नाही. कळेपर्यंत मला असं वाटतं क्राऊडलाही नसेल कळलं आणि आम्हाला पण नाही कळलं की हे कधी झालं. आणि नाही त्याला नाही आपण काय त्याला युटर्नच नाही. there's no two ways about it. इटिंग आउटवरनं आपण बोलतोय. पुण्यात तर ऑलमोस्ट पुणेरी पार्टी एव्हाना बनली असेल की पुण्यातल्या बायका फक्त एकाच वेळेला स्वयंपाक करतात. दॅट मच वी ईट आउट. पण मला प्रॉब्लेम कुठे वाटतो, अत्यंत घाणेरड्या सेटिंगमध्ये, अत्यंत घाणेरड्या क्वालिटीच्या तेलामध्ये बनवलेलं मॅक अँड चीज, 450-500 वी पे, अक्षरशः बोटं चाटत खातो आपण. बट मला असं वाटतं की कुठेतरी आर एफर्ट्स टू ग्लॅमराइज आर ओन पोळी भाजी, जी कदाचित 80 रुपयाची असेल,
ही कमी पडती असं तुला नाही का वाटत? नाही, पण मला स्वतःला आणि कम्युनिटीला प्रश्न असा असेल की ते ग्लॅमराइजच का करायचं आहे? आपण अन्न का खातो? न्यूट्रिशनसाठी खातो, पौष्टिक आहे म्हणून खातो, ते अंगात जाऊन त्याचा काहीतरी चांगला इफेक्ट होईल त्यासाठी खातो. ते कुठेतरी आपण, मला असं वाटतं, विसरलेलो आहे. त्यामुळे ते ग्लॅमराइज करणं गरजेचं असेल नसेल, आय रिअली डोंट नो. कुठल्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी सांगतेय मी की द नेक्स्ट जनरेशन शुड ॲटलीस्ट लर्न टू पिक अप द ग्लॅमराइज्ड पोळी भाजी इन लिओ ऑफ द मॅक अँड चीज. But it will start from home, na? See, I often say this, thoda again, off track. I am blessed by Ma Annapurna both ways. मी नेहमी सगळीकडे म्हणतो की मी उत्कृष्ट जेवण बनवतो, मा अन्नपूर्णेचा आशीर्वाद आहे. आणि माझ्या घरी माझी आई आहे आणि सासूबाई आहेत ज्या मला मस्त मस्त जेवायला घालतात. सो बोथ वेज मा अन्नपूर्णा केटर्स टू मी. हे संस्कार जे आहेत ना, हे घरापासूनच चालू होतील की पोळी भाजी तुम्ही जर दररोज बनवताय आणि खाताय, जसं आमच्या घरात अजूनही आहे. आय मॅरिड टू माय लवली वाईफ, शी इज अ पंजाबी. सो त्यांची खाद्य संस्कृती वेगळी आहे. इट इज टू डू विथ पराठाज अँड छोले कुलचे अँड पनीर, मटर पनीर अँड XYZ आणि ऑल द यम फूड 100%. आणि आईचं म्हणजे आमचं कसं पोहे, उपमा, पोळी भाजी, वरण भात, काचऱ्या, कोबीची पीठ पेरून भाजी, कारलं, वडेवर, अशा सगळ्या गोष्टी आहेत. पण इट स्टार्ट्स फ्रॉम होम. समजा तुमचं राहणीमानच असं असेल की तुम्ही ऑर्डर महिन्यातून 2दाच करताय किंवा बाहेर महिन्यातून एखाद्या वेळीच जाताय, जे आता बदललेलं आहे. म्हणजे आय थिंक 20 वर्षा आधी यू नीडेड अन ओकेजन टू गो आउट. इट वॉज इदर युअर बर्थडे, पेरेंट्स ॲनिव्हर्सरी, बहिणी भावाचा वाढदिवस, 10वी पास झालोय, 12वी पास झालोय, बोर्डात आलोय, नोकरी लागली आहे, राईट, पहिला पगार मिळाला, पहिली बाईक घेतली, गाडी घेतली, दिवाळी, अशा काही काही गोष्टी. द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इज कंटाळा आलाय. हो ना, हो ना. ते त्याला आता नाही काही आपण करू शकत. कंटाळा आलाय म्हणून. आणि अगेन फ्रॉम कॉस्ट पर्स्पेक्टिव्ह ऑल्सो, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग पर्स्पेक्टिव्ह ऑल्सो, मी तुला सांगतो, मुंबईत जो माझा खर्च व्हायचा इंडिव्हिज्युअली, त्याचा 40% लेस पुण्यामध्ये होतो. कारण जेवणाचं मी म्हणतोय, कारण इकडे अजून खानावळी आहेत. मुंबई आणि पुण्याचं मला हे पण एक वैशिष्ट्य आणि एक कम्पॅरेटिव्ह एक असं वाटतं की इथे अजूनही 5th जनरेशन मिसळवाला आहे, 6th जनरेशन पोहेवाला आहे, जे मुंबईत नाही आहे. आय थिंक मुंबईतल्या बऱ्याचशा गाड्या आणि बऱ्याचशा सगळ्या खानावळीवर हँडेड ओव्हर टू द नॉर्थ इंडियन्स ऑर द MP गाईज 25-30 years ago. सो ते तिकडे सगळं ते ऑब्सोलेट झालंय, कोलमडलंय. हो. बट आय रिअली लाईक द ट्विस्ट अँड टर्न्स दॅट यू गिव्ह टू युअर एरवी बोरिंग किंवा हेल्दी वाटणाऱ्या डिशेस. फॉर एक्झाम्पल, साबुदाणा खिचडी विथ फ्राईड एग्स, हू वुड हॅव थॉट? किंवा दडपे पोहे विथ बेकन वॉज लाईक द अल्टिमेट. सो ॲज अ कनॉसर ऑफ टेस्ट, यू टेल मी which two tastes when combined together generally don't fail? I'll tell you what tops the list for me. Crisp crunch tops the list. Like, I love fried food. I'm with you on that. मध्ये आता कोलेस्ट्रॉल वाढलं होतं. मी 110 किलो होतो, आता मी ते 15-20 किलो कमी केलंय. But crunch and crisp still tops the list for me. And the whole combination of चमचमीत, it has to be meat. So I love तिखा, मीठा, खट्टा आणि चटपटा असं जे काय असेल ना, तेच मी बनवतो. काय उरलं? सो काहीच नाही उरलं. कडू उरलं. पण बरेचदा फूडमध्ये इम्बॅलन्सच असतो. एक्स्ट्रीम गोड असतं, तिखट नसतं, किंवा एक्स्ट्रीम तिखट असतं आणि मध्ये गोडूसपणा त्याला येतच नाही, किंवा मीठ जास्ती असतं, किंवा सगळ्या गोष्टी असतात आणि मीठच एकदम कमी असतं. सो बऱ्याचदा असा इम्बॅलन्स पण येतो. बट टॉकिंग अबाउट वियर्ड आणि क्रेझी फूड पेअरिंग्स, इट स्टेम्स फ्रॉम द फॅक्ट दॅट आय लव्ह टू थिंग्स विच आय ऑलवेज से, इंडल्जन्स आणि टेस्ट. मला इंडल्जंट गोष्टी आवडतात. हे सगळं आय थिंक मी ताजमध्ये शिकलो. म्हणजे मी तुला उदाहरण द्यायचं तर, ताज प्रेसिडेंट माय फर्स्ट ऑन जॉब ट्रेनिंग. सो 3 वर्षाचा जो IHM औरंगाबादमध्ये कोर्स कोणी करत असेल, दुसऱ्या वर्षी 6 महिने तुम्हाला बाहेर पडावं लागतं आणि 5 स्टार्समध्ये तुम्ही काम करता. तेव्हा 2005 साली आय थिंक ₹500 स्टायपंड होतं महिन्याचं, असं काहीतरी होतं, आणि 12 तास राबवून घ्यायचे दररोज. सो तेव्हा ना मी चटोरिया नावाचं रेस्टॉरंट आहे ताज प्रेसिडेंटमध्ये, तिकडे होतो. ब्रेकफास्ट शिफ्ट होती आणि मी पहिल्यांदा ब्रेकफास्ट झालं त्याच्यानंतर तो ब्रेकफास्ट उचलतात आणि किचनमध्ये घेऊन जातात, आणि देन देर आर मीट्स आणि
मॉर्तादेला आणि सगळे इम्पोर्टेड मीट्स, कोल्ड कॉफीज, ज्युसेस, ब्रेड्स आणि 2005चं मी Yeah, म्हणतो man. मग क्रोझॉन वॉज ओनली 5 स्टार कॅफे ऑन द रोड People didn't know the spelling of a croissant. 100%. आणि आय थिंक तेव्हा मला असं वाटलं अरे पोहे घेऊ की काय बेकन घेऊ सॉसेजेस घेऊ मग बेक बिंग्स टाकू वरती ते आय थिंक इट स्टेम फ्रॉम दॅट आय थिंक दॅट मेमरी इज So दॅट in short, हावरटपणा सगळं खायचंय. 100 सगळंच पाहिजे इट इज Nice. We were just talking about how eating out is bastardized. Yeah. So are you trying to say that बाहेर खाताना हायजीनचा विचार करणं मूर्खपणा आहे? नाही मी असं नाही म्हणणार बरेच वेळा स्टाफकडून पण दुर्लक्ष होतं ही खरी गोष्ट आहे किंवा हलगर्जीपणा होतो किंवा आळस येतो कामं लोक जशी हवी आहेत तशी नाही करत SOPs फॉलो नाही करत आणि त्याच्यामुळे दुर्लक्ष होऊन मग क्लेनलीनेस हायजीन डज गो फॉर अ टॉस समटाईम्स त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही अगेन आय एम नॉट सेइंग दिस फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ मी ॲज अ कन्झ्युमर पेईंग मनी म्हणून हायजीन पाहिजे हायजीन इज बेसिक Yeah. It has to be there. prerequisite. It's non-negotiable. 100%. आणि अगेन देर इज नो डिबेट अबाउट रेस्टॉरंट की घर हां. आपण घरी वॉशरूम चांगले ठेवतो तसे इकडेही ठेवणार घरी किचन चांगलं ठेवतो तसं इकडे ठेवणार पण होतं दुर्लक्ष त्यामुळे मी कम्प्लिटली याला असं डिसग्री नाही करणार की लोकांनी हायजीन आणि ह्याचा विचार नाही केला पाहिजे पण ओव्हर्टली नाही गेलं पाहिजे म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आता असं कधीतरी एक वियर्ड स्मेल येतो हो राईट हो इट कुड स्टेम फ्रॉम द फॅक्ट की अगेन ग्लोबल वॉर्मिंग आहे क्लायमेट चेंज आहे म्हणून AC खराब झालाय AC चालत नाहीये गरम हवा आत फेकते आणि मग तो वास त्याच्याबरोबर बाहेर आला आता ह्या अशा सगळ्या दुर्मिळ गोष्टी आहेत हो यू इट्स लाईक इनटँजेबल गोष्टी आहेत यू कांट मेजर इट की का झालं कसं झालं त्याला मला असं वाटतं कधीतरी लोकांनी समजलं पाहिजे होतात चुका या सगळ्यांकडून होतात And what about the nutritional value? I'll tell you from which perspective I'm asking. The starting point. Vegetables कुठनं source होतात फिश कुठनं येतोय फॉर दॅट मॅटर अडल्टरेशन पनीर हे पनीर आहे की नाही आजकाल यू कांट मेक आउट सो शुड आय बी नोईंग ॲज अ कस्टमर who is your vendor, who's your supplier? Should that factor in when I select a restaurant? Yes and no. There are, I think people look at restauranting from two perspectives. A, you give the best and you get the prize. And B is about survival. Which I think forms about 5-6 restaurants every 10 restaurants. हा माझा observation मी सांगतोय. So at least 50% restaurants today are just barely surviving. Okay. So when you're in the survival mode, the first thing you start doing is cutting costs. Yes. Then you really don't care about त्याच्याकडे सर्टिफिकेशन आहे का ह्यानी FSSAI फॉलो केलंय का पनीर कुठे बनतंय व्हेजिटेबल्स कुठे बनतंय वगैरे वगैरे XYZ हा झाला आमचा विषय फ्रॉम आवर एंड सेकंडली आपल्याकडे हा आज ॲज अ कन्झ्युमर ॲज अ रेस्टॉरंट ॲज अ वॉटेव्हर हाऊस मेकर वॉटेव्हर XYZ आपल्याकडे हा कंट्रोलच नाही आहे की भाज्या कुठून येत आहेत पनीर कुठे मिळतंय इट कुड बी पॉसिबल की XYZ डेअरी आहे जिकडे फेक पनीर बनतं आता तो माझाही सप्लायर आहे आणि तुझ्या घराच्या 200 मीटर लांब आहे तू पण पनीर तिकडूनच घेतीयस पण त्याचा कंट्रोल आपल्याकडे नाहीच आहे त्यामुळे हे अगेन हे दुर्दैव आहे की कोण काय कसंही ग्रो करतंय आणि कसंही आमच्यापर्यंत पोहोचवतंय But do you make sure that you give it a thought before choosing your vendor or supplier? Do restaurant owners look into this? Right. So we have, apart from the packaged products, which are bottled आणि packed products, Yeah. जे fresh produce येतं, meats, eggs, vegetables, dairy and stuff. Yeah. Of course, there are standard SOPs आहेत. त्याला फील आहे समजा फिश कसं ओळखायचं व्हेजिटेबल्स कसे समजा टोमॅटो घेताना कसे असले पाहिजे फर्म असले पाहिजे शाईन असली पाहिजे घाणेरडे नको ब्रूज नको असे आमचे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स ते बघून आम्ही घेतो Okay, good to know. हो 100%. For example, meats, they need to be like slimy. They can't be dry or too watery. So of course we have those systems in place की काय बघून घ्यायचं असं नाही की ती पिशवी आली आणि मग ते उघडलं आणि मग स्टॉक केलं असं नसतं I don't know if it's the correct platform to say it, but I still will go ahead and say it. That day is not far away, Ameya, when we as doctors will start prescribing non-processed foods even before we write medicines. हो मला असं ॲट 40 मी कितीही जग फिरलो असेल आणि कितीही मला पास्ताज आणि पिझ्झाज आणि नूडल्स आणि हे सगळं आवडलं असेल
टुडे आय फाइंड माय सोलेस इन मटण भाकरी किंवा वरण भात, काचऱ्या, पोळी भाजी, भात आमटी, सकाळचा उपमा किंवा पोहे, रात्रीचं एक नॉर्मल डिनर आणि मग झोपायचं. सो आय डू अग्री, ते झालंय आता, त्याला नाही आपण काही करू शकत, की त्यांचं लोकांचं आता ते मत झालेलं आहे की बाहेर जाणं आणि चॉकलेट काही खाणं किंवा सिरप्स, काय ड्रिंक्स बनवतात, काय सँडविचेस बनवतात ते सगळं खाणं. सो या आय अग्री विथ यू, द डे इज नॉट प्रॉबेबली फार वेअर डॉक्टर्स मे राईट प्रिस्क्रिप्शन्स की ह्या गोळ्यांचा इफेक्ट जर व्हायचा असेल तर तुम्हाला ह्या 10 गोष्टी खाऊन नाही चालणार. हे असं जस्ट अ फूड फॉर थॉट. बघायला मिळेल 100%. ओके नाही 100%. राईट, आवर जॉब इज ओनली टिल देअर. हो 100%. You are quite a foodie, but at the same time you do like to watch your health and weight. So एक साधा प्रश्न, you are going out with your family, where would you go? I think with my family, it's about if it is not a snacking place, then it's about where my father-in-law, me, and my mom can have a drink. Okay. Okay, and the other people in the family can have good food. Where असं नाही म्हणता येणार, it's very moody, but I think mostly it is to do with Okay, चलो, multi-cuisine restaurants. I'll simplify the question. मी आशा डायनिंग किंवा बादशाही दिलं आणि मी ल प्रझीर दिलं, where would you go? Oh God, it's a tough one. It's a tough one. But if you don't answer, who will? I think Asha Dining Hall is the winner. It's indulgence, it's taste. आणि सो लहानपणापासून ना आय बीन अ व्हेरी क्वांटिटेटिव्ह ईटर. म्हणजे माझ्या कझिन्समध्ये पण असं आहे लहानपणापासून की आम्हाला ना क्वांटिटी ओव्हर क्वालिटी, असं माझं लहानपणापासून. सो आशा डायनिंग हॉल इज अ टेक मार्क. भरलेली अनलिमिटेड येस, येऊ दे. म्हणजे असं ते आमच्या फॅमिलीमध्ये म्हणतात की आम्ही जेवायला बसला की येऊ दे, नुसतं येऊ दे असं. बट यू आर नॉट व्हेरी फिनिकी, म्हणजे यू डोंट डिसाइड वेअर टू गो डिपेंडिंग ऑन, फॉर एक्झाम्पल आय गिव्ह यू द शेफ, द व्हेरी वेल नोन शेफ रणवीर ब्रार, त्यांची मी एक रील बघितली आणि सेड की आय जनरली ईट ॲट प्लेसेस वेअर देर इज नो रेफ्रिजरेटर, मैं धाबे पे खाता हूँ. तसं काही आहे तुझं लॉजिक? So I'll answer it in a different way. Yeah. I'm a very boring eater. Okay. To the world it may seem like की अरे काय विविध प्रकार हा बनवून खातो, बट माझे ना असे फेजेस चालतात की 3-3 महिने मी दररोज पोहेच खातो, मग ते बोर झालं की मग उपमा 1-1.5 महिना, मग त्याच्यानंतर 2-2 महिने डोसेच असतात आणि आमच्या घरीच पिठं बनतात वगैरे, असं ते फेजेस असतात. सो अगेन गोईंग आउट टू द रेस्टॉरंट्स ऑल्सो, मला फ्राईड आवडतं. सो स्टार्टर्स चांगलं फ्राईड जिकडे असेल तिकडे. मेन कोर्स इज व्हेरी युटिलिटी फॉर मी टुडे, की हात थोडे हे झाले, सॉईल झाले, रोटी भात खाल्ला आणि घरी गेलं, डेझर्ट काय असेल. सो प्लेसेस म्हणण्यापेक्षा आय लाईक टू गो टू मल्टी क्विझिन रेस्टॉरंट्स, जिकडे सगळं सगळ्यांना मिळेल, सगळं आणि भरपूर. 100%. राईट. But I find myself snacking a lot. I'm a snacker more than a eater. I love snacking places over restaurants. Okay. मला असं वाटतं. Me too. Yeah. So, as a vegetarian, another deep ingrained bhiti. You tell us, how true is it? Vegetarian and non-vegetarian kitchens are separate in decent restaurants. Okay, their cutlery is separate, their kitchens are separate, their sections are separate, and I am dead sure that vegetarian म्हणजे vegetarianच येईल टेबलावर. Right. असं असतं. Yes, I'll tell you. I'll speak for my kitchens. We have demarcated vegetarian and non-vegetarian sections. May not be with the pans Okay. and the spoons, but they are washed every day. But if you talk about cooking equipments like fryers, Yeah. so तेल is separate, मसाले त्याचे डब्बे that is separate, कारण ते चमचे मध्ये गार्लिक मध्ये जाणार, मसाल्यामध्ये जाणार, चॉप्ड अनियन्स मध्ये जाणार वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी सेपरेट असतात. फ्रिजेस आर सेपरेट, सो युअर स्टोरेज स्पेसेस आर सेपरेट. मीट फ्रिज इज अ सेपरेट फ्रिज, व्हेजिटेबल्स इज सेपरेट, सो मीट्स, डेअरी, ऑल दॅट इज इट्स ऑल सेपरेट. सो आय टोटली अग्री, म्हणजे आय एम फॉर दिस की सेग्रिगेशन चांगल्या रेस्टॉरंट्समध्ये होत असतं. कारण आता तर वी गो अ स्टेप बियॉन्ड. इट्स नॉट अबाउट व्हेज अँड नॉन व्हेज. देर इज जैन फूड, देर इज vegan food, there is gluten-free food. So all of that is taken care of. It's a tough one, I'll tell you. Yeah. Veganism, gluten-free, lactose intolerant, hey sagre, see, you have to understand, adaptation also takes time. Yeah. For somebody who's making
पनीर मखनी, you remove the cream and paneer and tell him tofu makhni or cashew cheese डाल के cashew cream डाल के बनाओ, adaptation is going to take time, you know. Smartly answered. Because your pregnant pause answered the question before you started Sorry. answering. 100%. So I think adaptation ला वेळ लागतो. Veganism, lactose intolerant, allergens if any, Yeah. त्याला तर एक्स्ट्रा केअर द्यावी लागते. म्हणजे आय हॅव अ कझन ऑफ माइन, शी हॅज बीन अलर्जिक टू शेलफिश सिन्स आय थिंक 25 years नाव. 25 years. म्हणजे मी हे आय थिंक 97-98चं म्हणतोय की आम्ही ताजला मुंबईत जेवायला गेलो होतो Yeah. आणि काहीतरी सूपमध्ये त्या स्टॉकमध्ये क्रस्टेशन वापरलं होतं. Oh. आणि देन शी टर्न रेड आणि तिला शिवरिंग चालू झालं असं सगळं. सो आजच्या काळात ऑफकोर्स वी टेक डबल एक्स्ट्रा केअर, विच ॲब्सोल्युटली पिसेस मी ऑफ. Yeah, man. It It's does. so It much does. of an If I'm effort. making 100 regular dishes and one somebody comes saying vegan चाहिए, gluten free, it just नको खाऊस. हो 100% हे होतं ना आज. पण सब्जेक्टिव्ह पण आहे. But I was just imagining the kind of inventory you all require. हो. त्याचा स्टॉक ठेवणं, त्याचं वेस्टेज, त्याचं कॅल्क्युलेशन. म्हणजे आता हळूहळू आय थिंक माय क्वेश्चन वॉज रॉंग की कॉस्टिंग ऑफ द डिश इतकी का जाते, बिकॉज लुक ॲट द इन्व्हेंटरी दॅट यू हॅव टू बी प्रिपेअर्ड विथ. Yeah. So, like I said, if the menu engineering is done correctly आणि अव्वाच्या सव्वा आयटम्स नसतील तर इन्व्हेंटरी पण उत्कृष्टरित्या मॅनेज होतं. व्हॉट इज इन्व्हेंटरी अँड हाऊ डू यू मॅनेज इट? जस्ट कीप टर्निंग इट, राईट? Just like you do in your घरचं storeroom. If you have 100 raw materials, turning will be difficult. If you have 30 and you're making a 40 dish menu out of it, it'll be easier. So you have to be smart enough to design the menu in a certain way की इन्व्हेंटरी रोल होती है, प्रेप बरोबर होतोय आणि मग त्या डिशेस 8-10 मिनिटात टेबलवर जात आहेत कन्सिस्टन्सी आणि लोकांना त्रास नाही होत आहे. म्हणजे किचन टीमला त्रास नाही होत या गोष्टीचा. राईट. पण आता फॉर एक्झाम्पल एवढी सगळी तयारी जेव्हा करून ठेवतो आपण, तेव्हा ऑब्व्हियसली सम सॉसेस आर ऑलरेडी प्री मेड, ग्रेव्हीज आर केप्ट रेडी, करीज आर केप्ट रेडी. सो किती दिवस ह्या तुम्ही रेफ्रिजरेटर्समध्ये स्टॉक करून ठेवू शकता ॲज पर गाईडलाईन्स, अँड वेन अँड हाऊ डू यू डिस्पोज दॅम? Right. So when we do bulk production, we do something called shelf life testing. ओके. सो शेल्फ लाईफ टेस्टिंगमध्ये सुद्धा कुक्ड टू फ्रीज हा एक पार्ट असतो आणि कुक टू फ्रोझन आणि देन बॅक टू रिअल Okay. थॉड असा Yeah, एक पार्ट असतो. thawed. Yeah. जे सगळं फ्रोझन असतं ते 1 महिना चालतं. ओके. आणि ज्या ग्रेव्हीज कुक आणि वी नीड टू मेक आणि त्या 3 ते 4 दिवस चालतात. बट वी थॉरली डू समथिंग कॉल्ड शेल्फ लाईफ टेस्टिंग. अगेन सॅडली पोस्ट कोविड और इन द लास्ट 8-10 years क्लायमेट चेंज स्टार्टेड अफेक्टिंग दीज थिंग्स. आपल्या घरातही बघायला मिळतं की समजा 15 वर्ष आधी 20 वर्ष आधी सकाळची भाजी आईनी बाहेर जरी ठेवली तरी ती रात्री तुम्ही गरम करून खाताय. होय. पण आता तसं राहिलेलं नाही. होय. सो समजा घरात समजा भाज्या खराब होत आहेत मग त्या रेस्टॉरंटमध्ये पण होणारच, यु नो. आणि रेस्टॉरंट इज लाईक अ क्लोज डोअर ह्युमिड सॉर्ट ऑफ एन्व्हायरमेंट. घर तरी कसं उघडं असतं, त्याला खिडक्या असतात, वारा असतो. मग आता घरी खराब होतं तर मग तिकडे पण होतं. पण वी फॉलो स्ट्रिक्ट गाईडलाईन्स विथ शेल्फ लाईफ टेस्टिंग आणि वी डू समथिंग कॉल्ड थॉरो लेबलिंग. ओके. सो आय थिंक आपला हायरार्कीचा प्रश्न पूर्ण नाही झाला. Commie one makes the food. There is guy called CDP. CDP is section head. CDP is making sure की माझं सेक्शन Commie one नीट जेवण बनवतोय, Commie 2 चांगलं प्रेप करतोय, Commie 3 इन्व्हेंटरी बरोबर आणतोय. त्याच्यावरती एक असतो सू शेफ. ओके. ही इज रिस्पॉन्सिबल फॉर ओव्हरसीइंग दी एंटायर ऑपरेशन्स. की माझे CDP बरोबर काम करतायत ना, सेक्शन्स बरोबर आहेत ना, फूड कॉस्ट. वन ऑफ द प्रायमरी जॉब्स ऑफ हिज टू चेक इज लेबलिंग, फूड लेबलिंग. आय सी. सो वी लेबल, इट्स कॉल्ड डेट टॅग्स. की आज ग्रेव्ही बनवली आहे, आज समजा 3 तारीख आहे, 3/4/2026 टू 5/4/2026. And we also look at there's constant tasting, constant sensory म्हणतो आम्ही त्याला, बॅचेसचं सेन्सरी करणं. सो कीप टेस्टिंग. Yeah. सो कधी कधी असंही होतं की कोल्डर क्लायमेट्समध्ये इफ द शेल्फ लाईफ रिमेन्स से डिसाइडेड शेल्फ लाईफ इज 3 days, बट द टेम्परेचर इन पुणे राईट नाव ॲट नाईट इज 12 degrees, मग ती 5 दिवस सुद्धा चालते आणि व्यवस्थित, म्हणजे ॲट ऑप्टिमम. आणि आज समजा शेल्फ लाईफ संपलाय आणि अ ह्यूज चंक हॅज टू बी डिस्पोज्ड ऑफ, कुठे टाकून देता तुम्ही ते? So there is segregation. There is wet garbage. There is dry So it garbage. goes straight to the garbage. 100%. That is so sad. मी तेच नेहमी म्हणतो ना की आता आजकाल मी बरेच लोकांना, नाव दॅट आय कन्सल्ट ऑल्सो, इट्स बीन 5-6 years, आय टेल अ लॉट ऑफ पीपल सिंगल प्रॉडक्ट युनिट्स आर गोना मेक अ कम बॅक. येस. म्हणजे एकच हंडी बनवली, माझी आत्ता 5 किलोची हंडी आहे, मी आता 100 मिसळ विकतोय इन दॅट 5 किलोची हंडी. स्केल वाढली की मी काय करणार, हंडीच फक्त मोठी करणार. माझं प्रॉडक्ट एकच आहे, सकाळी बनवा,
रात्रीपर्यंत फिनिश करा आणि घरी जा, विच वी Doesn't डोंट happen. गेट इन अ रेस्टॉरंट. Yes, म्हणजे सो मच वेस्टेज ऑफ फूड हॅपन्स या. 100%. कारण घरी कसं लेफ्ट ओव्हर्स असले, हो. भात उरला की कर फोडणीचा भात. हो ना. व्हॉट डू यू डू इफ आणि देयर आर लेफ्टओव्हर्स लेफ्ट असले की घरी मुलं असतात ना, दुसऱ्या दिवशी मुलांना द्या, ते पण असतं. खपवायला. डब्यात द्या. हो. अँड देन मेक इट साऊंड लाईक आज माहितीये का काय आहे. 100%. देन यू नो गडबड आहे. आय हॅव फ्रेश मेमरीज ऑफ गुळ, तूप आणि पोळी. अरे लक्झरी असायची ती. पण आता माहितीये की अरे त्या पोळ्या उरलेली कालच्या. पोळी होती. हो पण ते अवघड आहे रेस्टॉरंट्स मध्ये करणं. रेस्टॉरंट वी डोंट गेट दॅट. अँड हाऊ डू यू टेल अ कस्टमर काल हे उरलंय, लेट मी ट्राय समथिंग न्यू अँड गिव्ह इट टू यू. Oh. So it's difficult to manage a big menu. Yeah, man. It is. It is. Yeah. Google reviews. As against, I personally feel की Google review वरती रेस्टॉरंट्सचा रिव्ह्यू वाचून जाण्यापेक्षा what did Ameya tell me? सारे का go here. असं मला आवडतं. But most of us आजकाल fall prey to the social media. आपण कधी ना कधी बकरा होतोच की अरे this cafe looks really good, जाऊया आणि ट्राय करूया. Why I'm asking you this is because you have a massive and impressive fan following on Instagram. So when you roll out your secrets or your dishes, जेव्हा सिक्रेट्स आपण सांगतो तेव्हा डोंट यू फील इनसिक्युअर की मी हे सगळी रेसिपी तर सांगतोय. नाही, मला असं वाटतं मी कितीही एक टू द टी रेसिपी जरी बनवून, म्हणजे अगदी डिस्क्रिप्टिव्ह विथ मेजरमेंट्स असते आणि ना. स्टाईल ऑफ कुकिंग, टेम्परेचर्स ऑल्सो इफ आय गिव्ह यू, यू विल स्टील एंड अप मेकिंग डिफरंटली. कारण हाताचा फरक असतोच ना. आमटी ही सगळ्यांच्याच घरी बनते. तोच गोडा मसाला असतो, त्याच पोपटी मिरच्या असतात, तेच कढीपत्ता, तीच हळद, तीच डाळ, सगळं तेच असतं. पण हाताचा फरक असतो, घरच्या वेगळ्या वेगळ्या रेसिपीज असतात. आणि ह्याला असं दुसरं मला पार्ट वाटतं की इट इज इव्हेंच्युअली टू इच इज ओन. की मला असं बनवायचंय, मला हे असं बनवतीये मी, म्हणजे माझी बायको. सो मला आईचे पोहे लहानपणापासून खातोय आवडतात. आता पंजाबी घरात लग्न केलंय, माझी सासू उत्कृष्ट पोहे बनवते. पण त्याला काहीतरी वेगळंच काहीतरी टच असतं. ते महाराष्ट्रीयन असतात पण त्याच्यात 20% मला पंजाबी दिसतं. काय आहे मला माहिती नाही, पण असं मला वाटतं. आपण मगाशी म्हणलो तसं कोण बनवतंय वरती चव आहे ना. 100%. टुडे इट्स बिन ऑलमोस्ट अ इयर. नंबर 1 पोहे एनीबडी मेक्स इन दिस वर्ल्ड इज माय वाईफ. अमेझिंग पोहे. वा. आणि तिने कधी जेवणच नाही बनवलंय. म्हणजे ती चिकन बनवते, पोहे बनवते, अप्रतिम अप्रतिम. तुझं काय साबुदाणा खिचडी काय बनवते. सो इट इज, मला असं वाटतं टू इच झोन. मी कितीही रेसिपीज दिल्या, कितीही काही दिलं तरी टू इच झोन की आप कैसे बनाते हो. पण मजा येते. लेट मी टेल यू, वेन आय वेंट थ्रू युअर पेज खूप मजा आली. यु नो, असं लाईक यू फील लाईक ट्राईंग दॅट आउट बिकॉज द कॉम्बिनेशन्स आर लाईक माइंड ब्लोईंग. आणि माझा हेतू फार क्लिअर होता 2024 साली की आय डू अमेझिंग कॉन्टेंट फॉर क्लायंट्स. आय हिट इट ऑफ विथ कॅमेरा फ्रॉम लाईक फर्स्ट सेकंड. काय कॅमेरा आपल्याला काही फिअर नाही, वेगळं वाटत नाही. आय जस्ट हॅड वन थिंग इन माइंड की मी जे विचार करतो जेवणाबद्दल आणि मी काय खातो आणि कसं खातो आणि काय बनवतो ते मला दुनियाला फक्त दाखवायचं होतं. काय माझे काय कॉम्बिनेशन्स आहेत, मी कसा खातो, केवढं इंडल्जंटली खातो, कॉम्बिनेशन्स काय आहेत, वेगळं काय बनवतो, हे मला दुनियाला दाखवायचं होतं. ते असंच मी चालू केलं आणि मजा घ्यायची होती. आणि मला 1.5 वर्ष झाली कॉन्टेंट क्रिएशन करून मजा येते. त्यामुळे असंख्य लोक अगदी मेसेजेस करतात आणि मजा येते. ते सगळं बघितली मी. मजा येते. द हू इज फॉलोइंग यू. 100%. Yeah. Nice. Coming to the technical aspect. जी. पैशन से रेस्टोरेंट ओपन तो हो जाता है, बट वो ग्रो कैसे होता है? In other words, which are the most common mistakes that owners make, or rather they should avoid, so that they keep running the business? See, I feel पहले ना पैशन से डिसिजन बनता है की आपको रेस्टॉरंट खोलना है. अच्छा. पॅशननी रेस्टॉरंट उघडत नसतात. तुम्हाला एक्सपिरियन्स असतो किंवा तुम्ही एक्सपिरियन्सवाले लोक घेऊन तुम्ही त्यांचं ऐकता बाबा हे पॅरामीटर्स आहेत. आणि एक असं एक बेसिक स्ट्रॅटेजी असते की हे पॅरामीटर्स आहेत, हे सेक्शन्स आहेत, किचन असं सेट करा, बार असं सेट करा, सर्व्हिस असं सेट करा, प्लांटर्स लावा वगैरे वगैरे, इंटिरियर्स करा, XYZ, म्युझिक असं ठेवा, ॲम्बियंट लाइटिंग वगैरे वगैरे, ते बेसिक पॅरामीटर्स आहेत. सो पॅशननी हा डिसिजन होतो की हां मी पॅशनेट आहे, मला खाद्य संस्कृती आवडते, मला रेस्टॉरंट उघडायचं आणि लोकांना खायला घालायचं. देन यू एंड अप इदर ओपनिंग इट युअर सेल्फ,
making hell lot of mistakes and learning from it, Yeah. provided the market gives you that much time. Which usually it doesn't. Capital or your landlords give you that much time, which is a no-no. ते काय मिळतच नाही. शक्यच नाही. And the third is you hire good industry people, good chefs, good managers, good sommeliers, good people who've spent years and years honing those skills that they'll probably teach you in a month. You give them respect, you pay them good, and you eventually open your restaurant and get it set from month one. Karan, again, it's a brutal industry. Yeah. Nobody gives you time. Teething issues, people will give you 7 days, 15 days. आता तर नाहीच. आणि नवीन रेस्टॉरंटचा रेलेव्हन्स जेवढा आपल्याला इनिशियली वाटतो तो रेलेव्हन्स कधी निघून जातो हे कळतही नाही. Oh yes. कारण टुडे ऑन 1st January 2026 यू ओपन अ रेस्टॉरंट 2 दिवस आणि रेस्टॉरंट उघडल्यानंतर दिवस असे जातात 15 दिवस 20 दिवस 30 दिवस झालं की अरे अजून तिकडे एक कॅफे उघडतंय. सो देन दे बिकम रेलेव्हंट. यु नो then when you're like 2, then after 2 months another person is opening on the right, then that person becomes relevant. असं होतं. So But I'm sure one failed restaurant teaches you much more than the 10 successful ones. again at the cost of money. And if you have the capital, म्हणजे मी गेले 5-7 वर्ष तर बरंच बघतोय की restauranting to a great extent in our country has become an extension for an HNI to make it a part of his lifestyle. It's an extension of his lifestyle basically. बरेचदा मी असं बघतो. Not that there are not good restaurateurs. There are actually amazing people that I meet की नेटवर्क आहे, नेटवर्थ आहे, थोडं डायव्हर्सिफाय करायचं आहे 2% ऑफ देअर पोर्टफोलिओ ऑर देअर नेटवर्थ आणि मला चांगलं रेस्टॉरंट उघडायचं आहे, चांगलं जेवण द्यायचं आहे. मी विलिंग टू लर्न आहे की आय वॉन्ट टू लर्न द रोप्स ऑफ द बिझनेस. I'll hire the best people, get a nice team, make a nice team and learn from them and actually learn shoulder to shoulder. So असेही लोक आहेत. पण टू अ ग्रेट एक्सटेंट आय सी की कोणीही येत आहे, कोणीही रेस्टॉरंट उघडत आहे आणि ह्याच्यात काय होतं सारिका, एक ही कम्युनिटी हारती है मेरे हिसाब से. That is our industry. Exactly. I open a restaurant today, 3 months I'm able to run it, I'll show it off, park my cars, blah blah blah, call who's who, and then suddenly when there's no revenue, salaries delay, rent delay, then it starts affecting the business, you get bad reviews, all of that. So it's going through a very tough phase right now. With that, it's time to dive into the harsh realities of this business, especially behind the closed doors. Right. And I know you're the right person to reveal all the inside stories because that is what we are here for. Right. Starting with the cheap labor, which is abundantly available in this business. Right. पण तरीही लोकांना त्या ग्रोलिंग किचन्समध्ये काम करायचं नाहीये. Why? I will start from the labor perspective. Initially आपण डिस्ट्रॅक्शन्स बद्दल बोललो. बरेच यूथ आता मी भेटतो ज्यांना वायचं उत्तर नाही आहे की वाय डू आय वॉन्ट टू एंटर द इंडस्ट्री, वाय डू आय वॉन्ट टू बिकम अ कुक, वाय. ते कुठेतरी बसलेत रिमोट एरियाजमध्ये, काहीतरी एक रील बघतायत की 4 शेफ काहीतरी जेवण बनवतायत, असं फायर वगैरे वरती येतं आणि त्यांना इकडे घ्यायचं. देन दे डिस्कवर द हार्श रियालिटी. इट्स हॉट, द प्लेसेस ऑफ लिव्हिंग आर नॉट ग्रेट, जेवण इज ओके, तेच दररोजचं तेच डाल, तेच राईस, तीच भाजी, आणि भाज्यांमध्ये कसं भेंडी आलू, कॅबेज आलू, काय मसूर आलू, कारण आलूनी वजन त्याचं वाढतं ना, म्हणजे यील्ड वाढतं ना भाजीचं, कारण 100 लोकांना जेवायला घालायचं, सगळ्या दररोज चिकन फिश एग वगैरे परवडणार नाही. सो देन दे स्टार्ट सीइंग द हार्श रियालिटीज आणि मग ते सगळं मग ते सोडून जातात. ए बी ऑन दी अदर हँड आय हॅव सम अमेझिंग यूथ ज्यांना इनिशियल कॉन्व्हर्सेशन्समध्ये मी सांगितलं की लवकर झोपा, रात्री फोन बघू नका, सकाळी उठा, पक्ष्यांना ऐका, गार्डनमध्ये जा, वाचायला चालू करा. माझ्याकडे तर एक मुलगा आहे, FCचाच आहे, तो माझ्याकडे एक दिवस आला की सरप्लस पैसे मला उरतात आणि मी बघितलंय, मी ऐकतो कधी कधी तुम्ही ना ते स्टॉक मार्केटमध्ये काहीतरी करता, तो कोकणातला आहे, तर मी काय करू म्हटलं, हे स्टॉक मार्केट वगैरे फार रिस्की असतं, तू सोनं घ्यायला चालू कर ना, हे 3 वर्षाच्या आधीच आहे. आणि मग त्यांनी मग मी 5,000चं घेऊ का म्हटलं, नाही 5,000 उरतायत ना, तू 2,000 हातात ठेव, 3,000चा चालू कर. मग करत करत आता 3 वर्ष झाले, ₹1,00,000 त्याचं सोनं जमा झालं. असेही लोक आहेत. बट दिस टेल्स मी इनडायरेक्टली की या फील्डमध्ये सॅलरीज चांगल्या आहेत. इफ आय मे आस्क, कॉमी 1ची सॅलरी किती असते? कॉमी 1 करंटली ड्रॉज एनीवेअर बिटवीन 18,000 अपवर्ड्स टू 30,000. बरेचदा काय होतं,
एव्हरीबडी डझंट वॉन्ट टू बिकम अ मॅनेजर, राईट? बरेचदा आपण बँकेमध्ये बघतो की काय म्हणतात त्याला, क्लर्कच असतो, यु नो, किंवा ग्रेड 1 ऑफिसर, ऑफिसर मला ते आठवत नव्हतं, ऑफिसरच असतो 20-20 वर्ष, त्यांना नसतं व्हायचं, त्याला मॅनेजरच व्हायचं. तसं किचन्स मध्ये पण असतं, कॉमी 1 20-20 वर्ष कॉमी 1च राहतात, पण त्यांचं ग्रॅज्युअली सॅलरी इन्क्रीज होत राहते. ओके. पण सॅलरी ब्रॅकेट बघितलं तर 18 ते 22,000 आता कॉमी 1ची सॅलरी आहे, विच इज अ फिनॉमिनल पे, कारण युअर फूड इज टेकन केअर ऑफ, युअर शेल्टर इज टेकन केअर ऑफ, एंटायर मनी कम्स टू यू. Oh, that is Yeah, good. yeah. So food, your clothing, your shelter is entirely taken care of the company, by the company, in most cases. Unless you belong to Pune or Mumbai. So if somebody is working in my restaurant who's from Pune, then I don't need to give accommodation. They can figure out the commute. Yeah. अगदीच लांब असेल तर बसचे पास किंवा काय पेट्रोलचं 30% काय देणं वगैरे वगैरे असं सगळं असतं. सो इट्स अ व्हेरी व्हेरी वेल पेड इंडस्ट्री, त्याच्यात काही माझं दुमत नाही. पण क्वेश्चन असा आहे की किती लोकांना सॅलरी वेळेवर मिळते, अच्छा. हा एक फार मोठा क्वेश्चन मार्क आहे. Why is that so? I'll tell you. जनरल जॉब्स मध्ये सॅलरीज किती तारखेला झाल्या पाहिजेत? साधारण 5 ते 10 ऑफ एव्हरी मंथ. राईट? हो. म्हणजे हायर साईड इज 10. मुंबई ऑफिसेस वगैरे इज 1 to 5. या. बँका तर अगदी 30 तारखेलाच रात्री किंवा 31 तारखेलाच 12 वाजता येऊन जाते. ऑन अन ॲव्हरेज इन आवर इंडस्ट्री सॅलरीज कम आफ्टर 15th of every month. बापरे. In 40%, 30-40% restaurants, it comes after 20th, 22nd also. आणि इन 10-15%, 20% केसेस 2-2 महिन्याची सॅलरी पण तिसऱ्या महिन्यात मिळते. म्हणजे 1st January यू स्टार्ट वर्किंग फॉर मी, आय एम पेइंग यू युअर जानेवारी सॅलरी इन फर्स्ट वीक ऑफ मार्च. दॅट इज अनफेअर. असंही होतं. आणि त्याला लेवल किंवा त्याला कुठेही मला ते जुळवता का येत नाही माहिती का, कारण युअर लाईफस्टाईल इज ग्रेट, युअर ड्रायव्हिंग अ स्वँकी कार, युअर लिव्हिंग इन अ ग्रेट हाऊस. सो तुमचं पर्स्पेक्टिव्ह आताच यू सेड आय वॉन्ट टू इन्व्हेस्ट इन गोल्ड असं म्हणणारे पण युथ आहे. हो ना 100%. सो 2+2 लागत नाही. हो, 2+2 लागत नाही. सो हा एक फार मोठा मुद्दा आहे की सॅलरी का 15 तारीख, का 20 तारीख, हा एक मुद्दा आहे. पण अगेन इट्स पायलस बॅक टू की रेस्टॉरंट उघडताना समजा रेस्टॉरंट ओनरनी नवीन असेल आणि ऐकलंच नाही की बाबा हे असं सेट झालं पाहिजे आणि ऑन हिज ऑर हर विम्स अँड फॅन्सीज त्यांनी सेट केलं, मग चुका होत जातात. त्याचा इफेक्ट येतो बिझनेसवर, बिझनेसचा इफेक्ट येतो सॅलरीजवर. आणि याच्यात अगेन मैं हमेशा बोलता हूँ, कौन हारता है? इंडस्ट्री हारती, हम जैसे लोग हारते. You know, utilities lose, Comi 3s lose, captains, waiters, we all lose in this. Karan, you'll very rarely see कोणीतरी शेफ, कोणीतरी कुक, कोणीतरी कॅप्टन 20-20 वर्ष एका रेस्टॉरंटमध्ये काम करते. गेलेत ते दिवस. कारण आता रेस्टॉरंटच काही खरं नसतं. 1-1 वर्षात 6-6 महिन्यात रेस्टॉरंट बंद करावे लागतात किंवा होतात, कारण मग ओनर्स ऐकत नाहीत. बरेचसे ओनर्स ऑन दी अदर हँड, लाईक आय ऑलवेज से, उत्कृष्ट ओनर्स आहेत. मी आता मध्ये अंधेरीला एक कॅफे केलं होतं. उत्कृष्ट ओनर्स, उत्कृष्ट त्यांचा स्टडी, म्हणजे प्रत्येक मीटिंगला त्यांचे Q&A साठी क्वेश्चन्स रेडी असायचे. वाव. दे मस्ट हॅव बीन सिली क्वेश्चन्स फॉर देम. पण मला असं वाटायचं वाव यार, तयारी नाही येत आहे. 100% ऐकायचे, सिस्टम्स, करेक्टिव्ह ऍक्शन घ्यायचे, ब्लेम गेम नसायचं. मोस्ट इम्पॉर्टंटली a lot of times a company loses or people lose because there's immense blame game. आपण आहे ना सारिका कुठेतरी विसरलोय. See, I often say this in any of the clients that I work with or any of the partnerships I have. A lot of people talk about trust. की कसा ट्रस्ट ठेवायचा. मी त्यांना एकच सांगतो की मी समजा तुमच्यासाठी नोकरी करतोय किंवा तुमचा पार्टनर आहे, प्लीज अंडरस्टँड, यू हॅव टू कव्हर मी ऑन माय बॅड डेज, आय हॅव टू कव्हर यू ऑन युअर बॅड डेज. ऑटोमॅटिकली वील गिव्ह इच अदर आर गुड डेज. Life in general stems from this, bhaiya. Absolutely. Life in general stems from this. And your job, especially, Ameya, is a very delicate balance to keep. You have been hired by the owner to run the show. You are also the voice of all those people who want to let the owner know की हे आमचे problems आहेत. 100%. So मधल्यामध्ये solid sandwich होत असेल. 100%. So basically in industryमध्ये from our perspective, from management perspective, cost cutting कुठे कुठे करावं लागतं. Inventory managementमध्ये की माल कमी स्टॉक करा. काही मार्केटिंग बजेट्स थोडे कट करावे लागतात किंवा कधी कधी स्टाफ कट करावा लागतो. की समजा आता एक्स बिझनेसला 100 people are needed, but at Y business, if the business drops by 30%, then we may have to reduce the staff also by 15%, कारण मग ते परवडत नाही. So it is better to pay salaries on time rather than delaying it by keeping the whole team. Correct. असे ते every business has the calculations. त्याच्या व्यतिरिक्त बरेचदा कॉस्ट कटिंग कुठे होतं की आता स्टाफ रूम्स हा जर विषय एक्सप्लोजिव्ह आहे, म्हणजे कॉन्ट्रोवर्शियल आहे. स्टाफ रूम्स स्वच्छ असल्या पाहिजेत ना. आय एम गिव्हिंग यू अ फॅसिलिटी टू स्लीप ॲट नाईट. यू कॅन वर्क 9-10 hours, 12 hours, यू कॅन स्लीप देअर. त्या घाणेड्या असतात, त्या मेंटेन नसतात. पण देर आर टू वेज टू मेंटेन इट. स्टाफची पण बरेचदा कधी कधी चुकी असते की तेच मेंटेन नाही करत.
You need to wash your clothes every day. You can't keep 3 days old clothes on the bed and sleep. A. B. But the other thing from the management perspective की तिकडे पेस्ट कंट्रोल दर 15 दिवसाला झालं पाहिजे. 20 लोक एक 300 स्क्वेअर फुटाच्या घरामध्ये जर राहत असतील तर मग ते घाणेरडं होणारच. बॉडी ओडर असतो वगैरे वगैरे. काय अगदी 18 लोक चांगले क्लीन असले आणि 2च लोक घाणेरडे असले तरी त्याचा फरक पडतोच. पण मग ते पेस्ट कंट्रोलमध्ये कॉस्ट कटिंग होतं. दॅट अफेक्ट्स देअर लाईफ इन जनरल, देअर सॉर्ट ऑफ देअर लिव्हिंग, देअर वेलबिंग इन जनरल. अशा ठिकाणी कॉस्ट कटिंग होतं. काही काही ठिकाणी मी असंही बघितलं की फूड कॉस्टमध्ये कटिंग होतं. म्हणजे किती आपण खालच्या स्तराला जावं की मला आणि हे खरंच नाही पटत. मी हे दोन्ही साईडनी का बोलू शकतो कारण गेले 5 वर्ष मी कन्सल्टंट असीन पण त्याच्या आधी 12 वर्ष मी बिझनेस केलाय. करेक्ट. I and my wife Priyanka have been restaurateurs आणि very very successful restaurateurs. We paid salaries on the 3rd or the 4th. Great living conditions, great food, सगळी मुभा, काय करायचं ते करा आणि focused on business, made good amount of money. So I can talk from both end आणि त्याला कोणी क्वेश्चन नाही करू शकत आज की अरे हा आता ह्याचं रेस्टॉरंट नाही, हा आता असं का बोलतोय. मी 12 वर्ष बिझनेस केलेला. You've been there and done that. Been there and done that to the T. So we understand काय बरोबर आहे, काय चुकीचं आहे. आणि see eventually we have to suffice the needs of the business also. We have to keep the business also alive. पण At what cost? कधीतरी ऑन ह्युमॅनिटी बेसिस म्हणजे you're trying to come to the food that is served to us and the food that is served to the one who makes it is different? 100%. त्याच्यात कसं असतं लोएस्ट क्वालिटी ऑफ राईस, लोएस्ट क्वालिटी ऑफ दाल इन मोस्ट केसेस इज गिवन टू द स्टाफ. पण आणि त्यांना ते व्यवस्थित माहिती असतं आपल्याला काय सर्व. द गुड थिंग इज मला अक्कल आली 5-7 वर्ष आधी की आपण एकदम हायर साईड नाही एकदम लोअर साईड नाही मिड काहीतरी बघू. बऱ्याचशा माझ्या रेस्टॉरंट्स किंवा किचन्समध्ये जे मॅनेज करतो विविध प्रकारच्या डिशेस असतात. सो आम्ही कम्युनिटी बिल्डिंग एक्सरसाइज पण 1-2 रेस्टॉरंट्समध्ये चालू केल्या. एकातच सक्सेस आला, बाकीमध्ये नाही सक्सेस आला की वेस्ट बेंगॉलची माणसं आहेत, मराठी माणसं आहेत, पंजाबी माणसं आहेत वगैरे वगैरे. तर तुम्ही तुमची खाद्य संस्कृती आणा. ऑन अ संडे यू विल मेक 1 पंजाबी सब्जी, राईस दाल रिमेन्स द सेम. अशा सगळ्या गोष्टी चालू केल्या. उसळी, कडधान्य ते सगळं वापरून बाहेरची जी लोक इकडे काम करायला येतात त्यांना महाराष्ट्रीयन जेवण ऍक्च्युली काय, आपल्या उसळी आहेत काय. म्हणजे उसळ तू बनवलीस आणि वेस्ट बेंगॉलच्या माणसांनी बनवली तर ती फार वेगळी बनते. ते त्याला इट्स अ ह्यूज डिफरन्स. तो अशा सगळ्या गोष्टी आम्ही चालू केल्या. सो या. And apart from the food that is served to the staff, apart from the staff room, is there any other place which the business is lacking? Rather, this industry is lacking? आता बरेचदा मेडिकल इन्शुरन्स नसतो. या सगळ्या आता मेडिकल इन्शुरन्स फॉर एक्झाम्पल यू हॅव टू अकाउंट फॉर इट वेन यू स्टार्ट द बिझनेस. इट कांट बी लुक्ड ॲट एज अ सरप्राईज कॉस्ट की अरे यार आता 5 महिन्यांनी मेडिकल इन्शुरन्स चालू करायचा आहे. चांगले रेस्टॉरंट उघडणारे चांगली लोक, फॉरगेट रेस्टॉरंट ओनर्स, ते लोक ह्या सगळ्याचा अभ्यास करून स्टार्ट करतात. काही लोक असे असतात की धतिंग करायला म्हणून पैसे आहेत म्हणून रेस्टॉरंट उघडा आणि देन वील फिगर इट आउट. रेस्टॉरंट इंडस्ट्री कांट बी फिगर्ड आउट आफ्टर यू ओपन इट भैया. इट इज अ डे इन डे आउट. 14 तास तुमचं रेस्टॉरंट चालू असतं, तुम्हाला वेळ अजिबात नसतो. सो मेडिकल इन्शुरन्समध्ये कॉस्ट कटिंग असतं किंवा काढतच नाहीत. मग कधी काय होतात ना, इजाही होतात. आय हॅव सीन माय सेल्फ कोणाचा तरी हातच कट झालाय किंवा मी तर एकदा ते मिक्सरमध्येच हात जाताना बघितलेलं आहे वगैरे वगैरे. पण काही नाही, मग थोडेसे पैसे देतात आणि मग गावाला पाठवून देतात कारण ते मग मॅटर क्लोज करायचं असतं. सो अशा ठिकाणी पण आहे But hats off to y'all, yeah. The kind of conditions y'all work in, दररोज वर्षानुवर्ष. म्हणजे माझ्यासाठी इफ आय जस्ट थिंक अबाउट इट, आत्ता इथे केवढं टेम्परेचर आहे आणि आत्ता आपण आतलं टेम्परेचर बघितलं, केवढा फरक आहे. अ पर्सन हू अग्रीज टू वर्क इन दोज कंडिशन फॉर इयर्स, त्यालाच नमस्कार. हो ना. नाही, अगेन आय टेल यू, ग्लोबल वॉर्मिंग आहे. वी लिव्ह इन अ वर्ल्ड वेअर क्लायमेट चेंज इज रिअल. 40 डिग्रीचं 20 डिग्रीवर आलं आणि 20 डिग्रीचं 40 डिग्रीवर आलं तर तुलाही ताप येईल. तसाच एक भांडी घासणाऱ्या माणसालाही ताप येऊ शकतो. पण एक रेस्टॉरंट ओनर टिपिकली जर चांगला माणूस नसेल तर तो हेच विचार करेल की मी पगार देतो ना तर त्यांनी कामावर यावं. या सगळ्या गोष्टी चेंज होणं गरजेचं आहे. सो आय टोटली अग्री की कंडिशन्स आर ब्रुटल. हीट एस्पेशली इन द किचन, इट सक्स. आणि आय गिव्ह यू वन मोर एक्झाम्पल. म्हणजे मी हे ताजमध्ये असताना ऐकलं होतं जे मी गेले आता 10-15 वर्षात अनुभवतोय. स्टाफ जेव्हा आम्हाला लागतो ना, आता समजा माझं 2 रेस्टॉरंट्स आहेत आणि आता 3रं उघडतोय,
सो एक्झिस्टिंग टीमच्या लोकांना आपण बोलतो की कोण आहे गावात, तुमचे भाऊ, तुमचे बंधू, कोणी काय बाबा, काका, मामा, त्यांना आणा, स्किल असेल तर आपण देऊ. सो त्याच्यात मला असं आढळलं की तुमचं जे तंदूर तुम्ही खाता ना, टिक्काज, ते सगळे खाता ना, दॅट कॅटेगरी ऑफ शेफ्स कम्स टिपिकली फ्रॉम उत्तराखंड, गढवाल, त्या सगळ्या साईड, लखनवी त्या सगळ्या साईड. बरोबर. मला असं लोक म्हणायला लागली की शादी करके आएंगे और 1 साल में. म्हटलं शादी की क्या जल्दी है. तर मला एकाने सांगितलं की नाही, वो शादी के बाद ना बच्चा होने में प्रॉब्लेम होता है. तो मी विचारलं की तंदूर में काम करने में और बच्चा क्या प्रॉब्लेम क्या है. तर त्यांनी मला सायन्स सगळं सांगितलं. त्यांना इन डिग्रीज त्यांना माहिती नसेल, पण अ तंदूर वेन हीटेड इट्स ॲट अबाउट 600 डिग्री सेल्सिअस, अबाउट 950,000 डिग्री फॅरनहाईट ते तंदूरची हीट असते. बापरे. आणि इट इज ॲट द कमरेच्या लेवलला टू अ शेफ. या सो वेन your reproductive part or that space is exposed to the heat, apparently your sperm count drops, कारण testicles dry out, असं काय काय असतं. सो तिकडे असं त्यांचं आहे म्हणणं की लग्न करून एकदा बायको प्रेग्नंट झाली की मग तुम्ही तंदूरमध्ये काम करायला जा, तिथपर्यंत रेस्टॉरंटचे जायचं नाही, ते कामच करायला जायचं नाही अशा ठिकाणी. बापरे. असं तो ह्या सगळ्या गोष्टी thought of this? 100%. आय वॉज शॉक्ड आणि ब्लोन अवे की काय प्रकारचा संघर्ष आणि त्याग आणि सॅक्रिफाईस करून लोकांना खरंच या इंडस्ट्रीमध्ये काम करायला यावं लागतं. इट इज असं सगळं ऐकल्यानंतर आय फील लाईक आस्किंग, इज दिस बिझनेस रिअली वर्थ इट, अँड इफ इट इज, फॉर whom? people will have to look at it from both perspectives. Me as a worker, I need to look at the trajectory of my life. समजा आता फॉर एक्झाम्पल तुझ्याकडे तुझं नेटवर्थ 20 करोड रुपये आणि तुला डायव्हर्सिफाय करून 3 करोड रुपयाचं रेस्टॉरंट उघडायचं आहे. माझा पगार 20,000 रुपये. मी 3 करोड रुपयाचं रेस्टॉरंट उघडू शकेन का? नाही. मी तुझ्यासारखी गाडी चालवू शकून का? नाही. मला माझी ट्रॅजेक्टरी सेट करावी लागेल की मी आत्ता 18 वर्षाचा आहे, मला पुढे समजा 20 वर्ष या इंडस्ट्रीमध्ये काम करायचं आहे आणि चांगले कन्सिस्टंटली पैसे कमवायचे आणि ग्रोथ घ्यायची, तर चांगलं रेस्टॉरंटर घ्या, चांगली कंपनी घ्या, चांगले लोक घ्या. बट इफ आय एम अस्पायरिंग फ्रॉम डे वन टू बी लाईक यू आणि वर्किंग लाईक दॅट, मग माझं डोकं खराब झालेलं आहे. इट इज बेनिफिशियल फॉर बोथ पार्टीज, फॉर ओनर्स आणि फॉर वर्कर्स. आय सी सम ऑफ द बेस्ट रेस्टॉरंट्स फ्रॉम डे वन, मंथ वन, ज्यांनी प्रॉफिट्स घेतलेला आहे. एम्प्लॉईज सुद्धा 10-10, 15-15 वर्ष तेच. आता प्रेम्स केवढं मस्त उदाहरण आहे. असे रेस्टॉरंट्स नाही आहेत जिकडे 3rd जनरेशन 4th जनरेशन काम नाही करत आहे किंवा 40-40 वर्ष लोक काम नाही करत. असे असंख्य रेस्टॉरंट आहेत. सो लोकांना म्हणजे फ्रॉम लेबर पर्स्पेक्टिव्ह आमच्या साईडनी सुद्धा आम्हाला त्या दृष्टिकोनातून बघावं लागेल. आम्ही समजा असा विचार केला की आज 15,000 पगार आहे, उद्या 30,000 झालं की मी डायरेक्ट आयफोन घेईन, असं नाही चालत. ते सगळं गणित कोलमडतं. सो अगेन रिट्रीटिंग बॅक टू द होल डिस्ट्रॅक्शन पर्स्पेक्टिव्ह की बाबा द वर्ल्ड इज सच अ डिस्ट्रॅक्टेड प्लेस राईट नाव ना, की इट इज अ सॉरी स्टेट ऑफ अफेअर्स. आणि आम्हाला सुद्धा काम करून घ्यायला त्रास होतो, बरेच वेळेला डे इन डे आउटमध्ये त्रास होतो. पण ते सगळीकडेच काइंड ऑफ इट्स पर्कोलेटिंग. त्रास, लेबरचा त्रास किंवा लेबर बिंग व्हेरी डिस्ट्रॅक्टेडचा त्रास हा सगळीकडेच साधारण यायला लागलेला आहे. हां, आणि म्हणून आय ऑलवेज से ना की वेन एव्हर आय हायर समबडी, आय ऑलवेज टॉक अबाउट लाईफ, देअर लाइकिंग्स, डू दे लाईक सिटिंग बाय द रिव्हर, anything. Apart from just scrolling on reels and just consuming content, is there any other thing that you like which probably people used to do 20 years ago? That is what I'm very keen on. कितीतरी लोक मला सांगतात मला क्रिकेट मी खेळतो संडेला जाऊन, नाईस, किंवा नुसतं क्रिकेट बघतो ह्या मैदानात. आय एम लाईक भैया, that's your man. that's my man, that's my man. Correct. You know, right. yes, You have worked with some amazing restaurants. म्हणजे पुण्यातलं आपलं सिबो आहे, याकी आहे. आफ्टर ताज आय थिंक डाऊनटाऊन 29 पॉईंट यू डिड, सॉल्ट वॉटर ग्रिल केलं. सो ओव्हरऑल टुडे आफ्टर सो मेनी इयर्स इन दिस इंडस्ट्री, वेअर डज द फ्युचर लाय? it's a bit of a conflict between me and my wife and my family. Okay. I think I've started finding solace in simpler dishes, like the vada pav and the misal and all. Currently I'm working on a snacking concept. म्हणजे इन माय वर्ड्स मला आता गल्ल्यावर बसायचंय आणि त्याची तयारी मी बऱ्यापैकी चालू केलेली आहे. बट आय स्टील फील आय हॅव अनदर 8-10 years ऑफ ऍक्टिव्ह कुकिंग लेफ्ट. हंगर आहे, फायर आहे, विलिंगनेस टू डू R&D आहे, एक वेड एक दिमाग आहे की यार ये ऐसा डिश बनाएंगे, ये बनाएंगे, यू नो, परमिटेशन कॉम्बिनेशन आहे. सो आय थिंक another 5-7 years could be active cooking, opening restaurants across. But I am working at
typically a Maharashtrian snacking joint is where I feel my future lies. आणि पुण्याच्या जवळ आता मी शेत जमीन पण घेतली आहे 2 एकर. सो आय एम बिल्डिंग दॅट. आणि त्याचं नाईस वॉटरफॉल इन त्या माय लँड. रेस्टॉरंटच्या भाज्या तिकडनं येणार आहेत की काय? काय माहिती आता बघू. कोथिंबीर मिरच्या तरी येतील. ॲस्पॅरेगसचं माहिती नाही. कोथिंबीर लिंबू मिरच्या आलं ते सगळं येईल तिकडे. Right. That brings us to the last segment of Soulsome. The one lesson that life taught you and that you would like to share with our viewers. I think without a doubt to be inclusive above anything. म्हणजे I'll give you a small insight. आता हे 2-3 वर्षापासून मी फॉलो करतोय. Okay. एक लो लेवल म्हणजे अगदी युटिलिटी कॉमी 3 लेवलचा स्टाफ आहे. 12,000 रुपये पगार आणि तो 5-6 दिवस आजारी पडला होता. मी त्याला एकच सांगितलं, हाऊ कॅन अ 12,000 रुपी अर्निंग गाय फॉल सिक फॉर 6 हाऊ कॅन ही अफोर्ड 6 दिवसाची सॅलरी. तो मी त्याला सांगितलं होतं की स्टाफ रूम मागेच तू बायोमेट्रिक कर, रात्री कर, मी मॅनेज करतो, तुझा पगार जायला नको. आणि मी सतत हे आईला विचारतो की मी बरोबर करतोय ना, कारण ही एक प्रकारची चोरीच झाली. मला आई नेहमी एक सारखं वाक्य म्हणत असते की आम्ही एक गोष्ट लक्षात ठेव की जर कोणाचं जर चांगलं करत असलास आणि जेवणात जेवढं मीठ असतं ना तेवढं खोटं बोललेलं चालतं. इफ यू डुईंग समथिंग गुड फॉर समबडी आउट ऑफ ह्युमॅनिटी. सो आय थिंक बिंग इन्क्लुसिव्ह इज द ओनली वे फॉरवर्ड. कोलॅबोरेशन, आता आजकाल ही चर्चा फार चालू आहे ना की कोलॅबोरेशन विल विन. यू इन अ लॉट ऑफ टाइम्स दीज डेज आय एम गेटिंग शॉक की 2 real estate giants are also coming together and making a building. Collaboration is the way forward. But with collaboration, you have to be inclusive. Like I always say, you have to cover me on my bad days. I have to cover you on your bad days. And we'll give each other our good days very, very automatically. तो एक पॉईंट आहे. आणि मला असं वाटतं आपण समजायला विसरलोय कुठेतरी की चिकन ओव्हरकुक का झालं. एक असतो हलगर्जीपणा, पण एक ह्युमन एररचं महत्त्वच संपलेलं आहे. इट इज ओनली टू डू विथ हा पगार देतो ना, मग ही चूक का झाली. दॅट कॉन्व्हर्सेशन नीड्स टू एंड. दॅट कॉन्व्हर्सेशन नीड्स टू चेंज. इट नीड्स टू बी अबाउट ओके वील पुट अ सिस्टम, वील पुट अ प्रोसेस, जस्ट फोकस, जस्ट कॉन्सन्ट्रेट, नेक्स्ट टाइम ट्राय अँड मेक शुअर की हे नको व्हायला. त्याच्याने फार कॉन्फिडन्स मिळतो. सगळीकडे थोडा ह्युमन टच वाढवूया. 100%. And that's the only way forward. You can't see reprimanding the weak is the easiest. Yeah. Do you reprimand the powerful? You can't. You don't. Sadly, we live in a society like that. But with dialogue and with action, I firmly believe that can change. That can definitely change. Very well said. Yeah. Very well said. With that, we will conclude. Indulge in life's greatest pleasure, food, and cook as though it's love made edible. Bon appetit to all. With that, we conclude on Soulsome today. Do like, share, subscribe, and comment on Soulsome with Sarika, where we bring to you yet another person behind the persona. Till then, take care, guys. Remember, life is short. Live it fully, love unconditionally, and laugh out wholeheartedly. Thank you, and God be with all of us.